तू पाहिलं असशील तर पहिल्यापासून महाराजांनी अफझल खानाला जितकं बुद्धीने आंधळ करता येईल तितकं आंधळ करण्याचा प्रयत्न केला. आधी त्याला गर्व आणून की राजा भीतो, आणि दुसरं म्हणजे त्याला लोभ आणून 6 नावं अफझल खानाकडची पण दिलेली आहे. अच्छा, हे 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 ते ऐकायला मिळत नाही. आपल्याला नेहमी शिवाजी महाराजांचे 10 अंगरक्षक कोण होते हे माहिती असतं. तू आज आपल्याला कळेल की नवीन ही माणसं कोण आहे. अफझल खानाचे कोण. 2 मिनिटं आय थिंक आपण ह्याच्यावर, आता जरी आपला विषय अफझल खान असला तरी ह्या मुवमेंटला महाराजांची मनस्थिती, स्पेशली त्यांच्या सौभाग्यवती आता आजारी आहेत, सईबाई आजारी आहेत, 2 मिनिटं तुला तू सांगू शकशील की महाराजांची मनस्थिती काय होती? यावरनं जाणवतं की महाराजांनी आपल्या शत्रूचा किती डिटेल अभ्यास केला, त्याच्या पर्सनॅलिटीचा, त्याच्या मानसिक. पण ज्यावेळेला तो असा आव असतो मृत्यू आपल्या समोर, त्यावेळेला आपल्या मनातला संयम, शौर्य, गोपीनाथ पंतांनी त्यांचं काम केलंय, जेध्यांनी त्यांचं काम केलंय, मावळे 2 दिवस जंगलात बसून त्यांचं काम करतायत. कारण एक मावळा शिंकला तिथे तर कळेल ना की अरे इथे लपलेत, हे सगळा डाव रचून बसले. महाबळेश्वरच्या डोंगरावरती ते नेतोजी पालकर बसलाय. एवढे सगळे लोक आपल्यावर लक्ष. अहिंसा म्हणजे काही 100-120 वर्षांपासून ना अहिंसेच्या डेफिनेशन्स बदलल्या. म्हणजे आपल्याला अहिंसा परमो धर्म असं करून सांगितलं जातं, आणि आपल्याला असं वाटतं की अरे आपण कोणाला न मारणं, आपण कोणाला काहीच न करणं, आपण समोरच्याकडे शस्त्र असेल तर त्याचा मार खाणं, की हे अहिंसेचं खरं आहे. नमस्कार. हिस्ट्री ऑफ द मराठासच्या पुढील भागामध्ये सर्व इतिहासप्रेमींचं खूप खूप स्वागत. मागच्या भागामध्ये आपण पाहिले अफझल खान वधाचा पार्ट 1, ज्याची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये आपण पाहिलं की आता अफझल खान पूर्ण तयारीनिशी आता प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला आहे. त्याची तयारी आपण काय केली ते आपण आधीच्या एपिसोडमध्ये पाहिली. महाराजांनी काय तयारी केली ते आता आपण समजून घेऊया. मग सुयोग, महाराजांनी आता काय तयारी केली अफझल खानचं स्वागत करण्यासाठी? ह्याचं उत्तर देण्यासाठी ना आपण थोडंसं मॅप वरती पुन्हा एकदा जाऊया. म्हणजे आपल्या व्ह्युअर्सना काय एक्झॅक्टली, म्हणजे जी मुत्सद्देगिरी किंवा प्लॅनिंग किंवा सैनिकी डावपेच म्हणतात ते महाराजांनी काय केले होते ते एक्झॅक्टली कळून येईल. आणि हा जो प्रश्न असतो ना जनरली मनामध्ये की अफझल खानाने पहेल केली कट्यार मारायची म्हणून महाराजांना त्याला मारावं लागलं, ह्याचं उत्तर तुम्हाला यातनंच मिळून जाईल की काय महाराजांच्या मनात होतं. ओके, सो इथे आपल्याला बाईहून पुढे म्हणजे दिसतंय की इथून अफझल खान उजवीकडून येणार आहे, आणि तो अफझल खानाचा हा साधारण आपल्याला मार्ग आहे. तो काय ह्याच मार्गाने आला असेल असं नाही, पण एक आपल्याला संभाव्य मार्ग असं म्हणता येईल. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की तो कसं, त्याचा जो रडतोंडीचा घाट आहे तो कसा चढून आला, तो उतरून कसा आला, हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. सो हा हिरवा ध्वज म्हणजे आपण समजूया की अफझल खान आहे. सो तो जसा जावळीच्या खोऱ्यामध्ये उतरला तसं शिवभारतानुसार नेतोजी पालकरांना शिवाजी महाराजांनी सांगितलं की तू महाबळेश्वरच्या डोंगरावरती चढून थांब. म्हणजे अफझल खान आणि त्याच्या सेनेचा परत जायचा एक मार्ग बंद झाला. अच्छा, ठीक आहे. सो इथून जसा जावळीतून तो पार गावामध्ये गेला. आता हे पार गावाचं नाव कुठे दिसतं तर जेधे शकावली जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की पार नावाचं एक गाव जे प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे, तिथे अफझल खानाने त्याच्या सगळ्या छावण्या वगैरे बांधल्या होत्या. तो जसा तो जावळीतून पारच्या गावामध्ये शिरला तसं तिथे कान्होजी जेधे आणि बाजी सर्जेराव जेधे जे होते ते आपलं सैन्य घेऊन त्या जंगलामध्ये थांबले. म्हणजे दुसरा दरवाजा बंद झाला. म्हणजे आपल्याला दिसतंय की ज्या क्षणी अफझल खानाने जावळीत पाय टाकला त्याच क्षणी त्याचा मृत्यू ठरलेला होता. फक्त तो शिवाजी महाराजांच्या तलवारीने मरणार, कान्होजी जेध्यांच्या तलवारीने मरणार, नेतोजी पालकरांच्या का कुठल्या साध्या एखाद्या मावळ्याच्या तलवारीने मरणार हे ठरलेलं नव्हतं. बरोबर. पण महाराजांचं हे प्लॅनिंग बघून आपल्याला कळतं की त्याला मारायचं हे ठरलेलं होतं. आता महाराजांना आपण प्लॅनिंगचे सुद्धा राजे होते असं का म्हणतो? हे झालं प्लॅनिंग, बट देर इज ऑलवेज प्लॅन बी, राईट? कारण प्रत्येक वेळेला तुम्ही ठरवता तसंच होतं असं नाही. प्रतापगडाचा जो हा गड आहे त्याच्यावरनं इथे जो वरती चढायचा जो रस्ता आहे त्याला त्या काळामध्ये बोचे घोळीचा घाट असं म्हणत असत. आणि ते नावावरनं तुला कळलं असेल की साधारण तुम्ही ज्या घाटावरती तुमचे पार्श्वभाग घोळत घोळतच खाली उतरता घाबरत घाबरत, त्याला बोचे घोळीचा घाट असं म्हणतात. तर पूर्वी या भागाला बोचे घोळीचा घाट म्हणत असत, आता म्हणत नाहीत त्याला. तर तिथे शिवाजी महाराजांनी सिलीमकर जे होते
त्यांना ठेवलेलं होतं. आता ह्यांना का ठेवलं होतं, तर जर उद्या शिवाजी महाराज भेटी दरम्यान मारले गेले तर अफजल खानाचं पहिलं टार्गेट असेल प्रतापगड. तर प्रतापगडावरती जर सैन्य चढायला लागलं तर या सिलिमकरांनी तिथून हल्ला करायचा. अच्छा. सो प्लॅनिंग आणि बॅकअप प्लॅन हे सगळं महाराजांनी ठरवलेलं होतं. हे आपल्या सगळं जेधे शकावली आणि शिवभारत या सगळ्या गोष्टींमधनं दिसून येतं. आणि ह्याच्याशिवाय काय आहे की इकडे बाजूला तर स्वराज्य आहे, त्यामुळे तिथे काही त्यांना धोकाच नव्हता. सो त्यांना फक्त सगळीकडनं एकदा का अफजल खान इथे पोहोचला की त्याला कसा मारायचा, बस एवढं ठरलेलं होतं. मस्त. तू आता हे रेफरन्सेस जे आम्हाला देतोयस, जेधे शतावली असेल किंवा शिवभारत, हे उल्लेख तू आधीच्या अनेक भागांमध्ये सुद्धा केलाय. जरा सर्व व्ह्युअर्सला समजेल असं जरा ह्या ग्रंथांबद्दल जरा आम्हाला थोडंसं सांग. चालेल. सो शिवभारतची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. शिवभारत हा ग्रंथ दिवेकर म्हणून होते. त्यांना साधारण 1900 म्हणजे 20व्या शतकामध्ये सरस्वती महाल म्हणून तंजावरचे जे भोसले आहेत त्यांच्याकडे एक लायब्ररी आहे, त्याचं नाव सरस्वती महाल असं आहे. आणि तिथे दिवेकर नॉर्मल त्यांच्या अभ्यासासाठी गेलेले असताना इतिहासाच्या अभ्यासासाठी, आता हे सगळे जे इतिहासकार होते यांचं काय पोटा पाण्याचा धंदा इतिहास नव्हता, ते आपले सुट्टी काढून इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी म्हणून तिथे गेले आणि त्यांना तिथे हे तमिळमध्ये लिहिलेलं एक पोथी मिळाली. आणि मग त्यांना ते लॉजिस्टिक बरेच प्रॉब्लेम्स आले, तमिळ येत नाही. 20व्या शतकाची सुरुवात, इंग्रजांच्या आधिपत्याखालचा भारत, त्या काळामध्ये काही एवढं सहजासहजी ट्रान्सलेटर मिळालाय जो मला ह्यातनं मराठीत ट्रान्सलेट करून देईल असं नव्हतं. मग त्या लॉजिस्टिक्समध्ये जरा वेळ गेला. मग सरस्वती महालाच्या लायब्ररियनला विचारलं, बाबा हे काय आहे, त्याच्याकडे त्याचं उत्तर नाही, असं खूप झालं. आणि मग त्यांनी हळूहळू जसं त्यांना माणूस मिळाला आणि त्यांनी ट्रान्सलेट करायला सुरुवात केली, तसं तसं त्यांना कळायला लागलं की अरे हा मुळात तमिळ ग्रंथ नाहीये, त्याच्यामध्ये अध्याय संपतोय वगैरे जी भाषा वापरलेली होती त्यावरनं त्यांना संस्कृत ग्रंथ आहे असं वाटायला लागलं. आणि मग त्यांना म्हणजे त्याच्यातनं थोडेसे शब्द सुद्धा दिवेकरांनी नंतर दिलेत की ते शब्द वाचल्यानंतर मला हळूहळू कळायला लागलं की अरे ह्या ज्या सगळ्या हे जे शब्द आहेत हे संस्कृतमध्ये वापरले जातात. आणि त्याच्यानुसार त्यांना कळलं हा संस्कृतचा ग्रंथ आहे. आणि मग त्याची पुढे वाचल्यानंतर कळलं अरे हा तर शिवाजी महाराजांचा ग्रंथ आहे. आणि मग त्यांना ते डिटेलमध्ये कळलं. आणि हे शिवभारत जे आहे हे कवींद्र परमानंद नेवासकर यांनी शिवाजी महाराज जिवंत असताना त्यांच्या उपस्थितीत लिहिलेलं हे सगळं आहे. त्याच्यामुळे ह्याला अस्सल साधन म्हटलं जातं. अच्छा. म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी जेधे शकावली, कान्होजी जेधे जे होते, आपलं कान्होजी जेध्यांचा उल्लेख ना मागच्या भागात राहिला, त्यांची पण खूप सुंदर गोष्ट आहे. कान्होजी जेधे हे शहाजी राजांचे खूप विश्वासाचे सरदार. त्यामुळे ज्यावेळेला बँगलोरवरनं कर्नाटकातनं शिवाजी महाराज महाराष्ट्रात आले की शहाजी राजांनी आता त्यांना दिलं होतं की आता तुला तुझं राज्य उभं करायचंय. हे सगळं ठरलेलं होतं. शहाजी राजे भले आदिलशाहीचे नोकर वगैरे असले, त्यांच्या इकडे काम करत असले, तरी त्यांनीही स्वराज्याचा प्रयत्न केलाच होता उभारण्याचा, त्यांचा फेल झाला. पण त्यांनी ते स्वप्न सोडून नव्हतं दिलं, आपल्या मुलामध्ये ते स्वप्न पाहिलं. तर त्यावेळेला जी काही महत्वाची दादोजी कोंडेवांसारखी जी लोक पाठवली त्यांच्या बरोबर पाठवलेले कान्होजी जेधे. तर कान्होजी जेधे खूप महत्वाचा माणूस. आणि ज्या वेळेला आदिलशहाने ठरवलं की आता शिवाजी महाराजांवर हल्ला करायचा आहे, त्यावेळेला कान्होजी जेध्यांना सुद्धा फरमान आलेलं आहे. आणि ते टिपिकल आदिलशाही फरमान की आम्ही अफजल खान मोहम्मद शाहीला पाठवतो आहोत, त्याच्या आज्ञेत राहून तुमची निष्ठा दाखवून देणं आदिलशहा बरोबर, आणि जे कोणी हे करणार नाही त्यांच्याशी काही गोष्ट बरोबर होणार नाही. आता हेच फरमान खंडोजी खोपडेंनाही आलेलं होतं. खंडोजी खोपडे जे आपल्याला माहिती असेल, ज्याचा एक हात आणि एक पाय महाराजांनी कलम केला, त्या खंडोजी खोपड्यांना हे फरमान आल्यानंतर ते लगेच अफजल खानाकडे निघून गेले. कान्होजी जेधे हे फरमान घेऊन शिवाजी महाराजांकडे आले. आणि जेधे शकावलीमध्ये फार सुंदर प्रसंग आहे. जेधे शकावली म्हणजे काय हे सांगण्याच्या आधी थोडं कान्होजी जेधे कोण हे थोडं सांगतो. कान्होजींनी सांगितलं असं असं फरमान आलंय, आणि महाराजांनी त्यावेळेला त्यांची उत्तम परीक्षा घेतली. महाराजांनी त्यांना म्हटलं की अहो जेधे, तुम्हाला फरमान आलेलं आहे, जर तुम्ही आता फरमानानुसार वागला नाहीत तर तुमचं जे तुम्हाला जे जहागिरी मिळालेली आहे ती जाईल, वतनावर संकट येईल. वतनावर संकट म्हणजे त्या काळात खूप मोठी गोष्ट. अरे वतन गेलं, वतनासाठी एकमेकांच्या भावाभावांना मारणारी लोक होती त्या काळामध्ये, त्यामुळे वतन म्हणजे अगदी खूप वरची गोष्ट अशी त्या काळात होती. तर वतनावर आणि जीवावर पण येईल तुमच्या. तर
त्याच्यावरती कान्होजी जेधे म्हणाले की आम्ही तुमच्या म्हणजे शहाजी राजांसमोर क्रिया केलेली आहे. क्रिया जसं मागच्या भागात म्हटलं म्हणजे शपथ दिलेली आहे की आम्ही तुमचेच निष्ठावंत आहोत, त्यामुळे वतनावर पाणी सोडलंय. महाराज थांबले नाहीत. महाराज म्हणाले ठीक आहे, सोडा मग पाणी वतनावर. म्हणजे परीक्षा त्यांची सुद्धा, कान्होजी जेधे हे खरेच निष्ठावंत आहेत ह्याची सुद्धा परीक्षा किती म्हणजे माणसांनी पारखलेली माणसं कशी पारखून घेतली असतील. राजाला कधी कधी कसं थोडंसं निष्ठुर व्हावं लागतं की कान्होजी जेधे निष्ठावंत आहेत, ते आलेत, पण तरी सुद्धा महाराष्ट्रांना म्हणतात मग सोडा पाणी वतनावरती. तर त्यांनी बाजूलाच जे तांब्या किंवा जे काही होतं त्याच्यातलं पाणी घेतलं आणि सोडलं आणि म्हणाले माझ्या 5 मुलांना मी घेऊन आलोय, आजपासून हे वतनावर पाणी सोडलं आणि मी आणि माझे 5ही मुलगे तुमच्या सेवेत आहोत. काय असे असे हिरे आहेत हे सगळे स्वराज्याचे. अगदी. सो कान्होजी जेधे तेव्हापासूनच त्या युद्धात होते. आपण आता मॅप वरती पण पाहिलं की पारच्या जवळच्या जंगलामध्ये कान्होजी जेधे आणि त्यांचा मोठा मुलगा बाजी सर्जेराव जेधे. आणि जेधे आहेत म्हणजे 12 मावळचे सगळे अगदी खरंच, कारण जेधे हे फार मोठी आसामी होती. त्यांनी कन्व्हिन्स करण्याचा सगळ्यांना प्रयत्न केला आणि सगळ्यांना आपल्या बाजूने घेऊन आले. कारण अशीच पत्र अफजल खानाने सुद्धा पाठवली होती ह्या सगळ्या देशमुखांना. म्हणजे हे जे शिळमकर आहेत किंवा खुद्द कान्होजी जेध्यांच्या मुलाला पत्र आलंय अफजल खानाचं की गेले 10-12 वर्ष तुम्ही शिवाजीच्या सेवेत आहात असं आम्ही ऐकून आहोत, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही इकडे या, तुम्हाला तुमच्या योग्यतेनुसार जहागिरी दिली जाईल. म्हणजे तो माणसंही खेचण्याचा प्रयत्न करत होता. भले त्याच्याकडे सैन्य असेल, म्हणजे ह्यातनं दिसून येतं की तोही काही कच्चा बच्चा नव्हता. आपल्याकडे सैन्य होतं 10,000चं, तरी त्याने माणसं अजून जोडण्याचाही प्रयत्न केला की त्याने अजूनही 1-2 फरमानं पाठवली जी आहेत आपल्याकडे उपलब्ध, जी वाचून कळतं की अफजल खानाने हे सगळे डावपेच केलेले होते, बेरकी होतं ते पण. तर हे जे जेधे होते ह्यांच्या पदरी जी माणसं होती त्यांनी खूप नोंदी करून ठेवल्यात आणि ह्या नोंदी आहेत. म्हणजे हे इतिहास लेखन नाहीये, एकेका वाक्यामध्ये किंवा 4-5 वाक्यांमध्ये वगैरे लिहून ठेवणं ह्याला नोंदी करणं म्हणतात. ती आहे शकावली. तर जेध्यांच्या पदरच्या कारकुनांनी, ह्यांची काही नावं नसायची कारण ते काही लेखक नाही आहेत ना. जसं मी कवींद्र परमानंद नेवास्कर म्हटलं ज्यांनी शिवभारत लिहिलं, किंवा कृष्णाजी अनंत सभासद ज्यांनी सभासद बखर लिहिली, तसं यांचं काही नाव नाही. हे साधे कारकून आहेत. त्यांना जे सांगणार की बाबा आज मार्गशीर्ष शुद्ध 5 ह्या तारखेला हे झालं, लिहा. तर ते जेधे शकावली नोट्स म्हणता येईल. नोट्स, येस. सो ही जेधे शकावली कित्येक पिढ्या पुढे स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत जेध्यांकडे होती. ती जेध्यांच्या वंशजांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना दिली. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा उल्लेख आलाय. त्यातनं शिवाजी महाराजांची जन्मतिथी ही 19 फेब्रुवारी कशी ही त्यातनं कळते आपल्याला पहिल्यांदा. म्हणजे किती महत्वाचं डॉक्युमेंटेशन आहे. एक्झॅक्टली, खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे. आणि त्याच्या पूर्वी ती 30 एप्रिल वगैरे जी काही दुसरी शिवाजी महाराजांची शिवजयंती जी काही केली जाते ती तारीख मानली जायची. कुठलं तरी एप्रिल वगैरेच आय थिंक, जी जुनी तारीख मानली जायची ती. सो बाळ गंगाधर टिळकांनी सांगितलं की ह्याचा अभ्यास व्हायला हवाय अजून. आणि दुर्दैवाने पुढे टिळक काही जिवंत राहिले नाहीत. पण मग ह्या काळामध्ये दिवेकरांना हे जे काही साधन मिळालं याचं नाव काही शिवभारत नाहीये. हे इतिहासकारांनी त्याला दिलेलं नाव शिवभारत आहे. खरं त्यांनी अनुपुराण असं नाव दिलेलं आहे त्याला. अच्छा. आणि त्याच्यातून शिवाजी महाराजांची जी जन्मतिथी आहे ती एक्झॅक्ट जेधे शकावलीतली. अच्छा, म्हणजे 19 फेब्रुवारी. येस. आणि मग त्याच्यानंतर बराच हल्लकल्लोळ झाला. दिवेकरांना लोकांनी सांगितलं ही काही खरी तिथी नाहीये, काय एक जेधे शकावलीतच आहे म्हणून काय ती होत नाही. मला वाटतं इन जनरलच असं माणूस हा प्राणी जो आहे, नवीन काही आलं, नवीन फॅक्ट आले की लगेच त्याला रेझिस्टन्स येतो. येस, चेंजला रेझिस्टन्स येतो. त्यानुसार त्यांनी केलं. पण अखेर शिवभारत हे एक अस्सल साधन आहे. कारण मी जेवढ्या गोष्टी सांगतो एवढ्या गोष्टी सगळ्या डिटेलमध्ये या शिवभारतात दिलेल्या आहेत. कारण त्या प्रत्यक्ष शिवाजी महाराजांकडूनच परमानंद नेवास्करांना कळल्या असाव्यात. आणि त्या त्यांनी जशाच्या तशा लिहून पुन्हा एकदा राजांना ते वाचून दाखवलं असणार. कारण महाराजांनाही संस्कृत येत होतं, त्यामुळे त्यांनी ते ऐकून, कारण संस्कृतमध्ये रचलेलं आहे, त्यांनी छान ते पुराणाचं स्वरूप दिले त्याला. की स्वतः परमानंद नेवास्कर जे आहेत ते काशीला गेलेत. तिथे काही महाभारताचं कसं लिहिलंय की सौती हा बसला होता आश्रमामध्ये आणि मग त्याने तिथे महाभारताची गोष्ट सांगायला सुरुवात केली. तसं त्यांनी ते असं रचलंय की काशीच्या एका आश्रमात मी बसलोय आणि तिथे काही ब्राह्मण मला विचारतात की महाराष्ट्रामध्ये शिवाजी नावाचा एक राजा आहे असं आम्ही ऐकून आहोत. आणि मग तिथून त्यांनी तो इतिहास सांगायला, असे ते पूर्ण पौराणिक त्याला बॅकग्राऊंड दिले. पण खूप डिटेल्स जे आहेत ते कवींद्र परमानंद नेवास्करांनी ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. आता तुझा हा जो अभ्यास आहे, तुझ्याकडून इन्स्पायर होऊन एखादा व्ह्युअर म्हणेल की मलाही वाचायचंय,
मलाही इतिहासाचा चांगला अभ्यास करायचा आहे, तर एखाद सामान्य व्यक्तीला हे डॉक्युमेंट्स कुठे मिळतील, ह्याचं पुस्तक कुठे मिळेल अवेलेबल? आपण एक काम करू, शिवभारताची लिंक आहे, चकटफू या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन, वाह. ते अगदी म्हणजे कुणालाही इझिली अवेलेबल आहे. तुम्हाला इच्छा हवी तुम्ही वाचून काढा, तुम्हाला तो खूपच इतिहास सुंदर. अगदी छान मिळेल. जेधे शकावलीचं कुठलंही डॉक्युमेंटेशन असं पीडीएफ स्वरूपात उपलब्ध नाहीये. जेधे शकावली आय थिंक अ.रा. कुलकर्णींची आहे, ती तुम्हाला विकत घ्यायला लागेल, की त्यांनी त्याच्यात जेधे शकावली आणि जेधे करीना म्हणजे त्यांचंच व्हर्जन आहे. तर ते दोन्ही डॉक्युमेंट्स त्यांच्या पुस्तकामध्ये आहेत. माझ्याकडे ही दोन्ही पुस्तकं आहेत. खूपच छान. आय थिंक म्हणूनच सगळ्यांनी हिस्ट्री ऑफ द मराठास चॅनल हा पाहिला पाहिजे. असे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्सची लिंक्स आणि ते पण फ्री. आपण आता परत एकदा विषयाकडे येऊया. स्वतः आपण तू एक्सप्लेन केलंस की शिवाजी महाराजांनी ही सगळी तयारी कशी केली होती. पुढे काय झालंय? आता एक अजून एक आपण मागच्या भागात म्हटलं होतं ना, की काही काल्पनिक गोष्टी ज्या आहेत त्या कशा आपण खोडून काढूया. एक जनसामान्यांमध्ये एक असा विचार असतो की महाराजांनी असं लपून छपून हत्यार नेलं होतं इकडून तिकडून आणि मग महाराजांनी ती लपवा छपवी करून मारलं. तर हे असं काही नाहीये. गोपीनाथ पंत बोकीलांनी ज्यावेळेला भेट घ्यायची ठरवली त्यावेळेला पुन्हा एकदा शिवभारत कसं इम्पॉर्टंट आहे. शिवभारतामध्ये दिलेलं आहे की भेटीचे नियम ठरलेले होते. त्या नियमांमध्ये काय सांगितलं होतं, तर एक म्हणजे त्यांच्या सोबत 2 किंवा 3 सेवक असतील आणि त्याच्याशिवाय 10 दोघांकडनं सेवक हे बाणाच्या टप्प्यावरती म्हणजे थोडे लांब, एक बाण मारल्यानंतर किती लांब तितक्या टप्प्यावरती. म्हणजे मग कोणी बाणाच्या टप्प्यावरती का तर बाबा अचानक घुसून कोणीतरी मारलं अपोनंट पार्टीला असं व्हायला नको, म्हणून त्यांना वेळ मिळायला पाहिजे. म्हणून बाणाच्या टप्प्यावरती 10-10 तुमचे ते सेवक राहिले पाहिजेत. तुमच्या बरोबर तुमचे वकील असतील शामियान्यामध्ये उपस्थित. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं, दोघेही सशस्त्र येतील. कुठलीही लपवा छपवी नाहीये ह्याच्यात. तुम्ही महाराजांनी हे लपूनच आणलं आणि मग हळूच काढलं असं वगैरे काही नाहीये. दोघांचंही ठरलेलं होतं की तुम्ही सशस्त्र यायचंय. हे नियम कुणी बनवले, महाराजांनी बनवले का अफजल खाननी बनवले? हे दोघांनी मिळून बनवले. अच्छा. की असं ठरलेलं आहे आपल्या दोघांमध्ये. कारण आपल्याला सगळ्यांना आता आतापर्यंत कळलंय की अफजल खानच्या मनात काय होतं, त्यांना शिवाजी महाराजांना मारायचं होतं. सो म्हणून मला असं वाटलं की हे अफजल खानचे नियम आहेत. पण तुझा प्रश्न बरोबर आहे. अफजल खान कसा कपटी होता हे पुढे अजून आपल्याला 2-3 मिनिटांनंतर मी सांगतो. पण हे सगळे नियम ठरले. महाराजांनी शामियाना उभा केला. तो शामियान्याचं वर्णन त्यांनी सभासद बखरीमध्ये केलेलं आहे की असे हिरे मोती वगैरे सगळे लावलेले आहेत, मोठे लोड आहेत, गाद्या आहेत आणि तो इतका छान सजवला होता ना की अफजल खान अजून एकदा डिस्ट्रॅक्ट झाला पाहिजे. तू पाहिलं असेल तर पहिल्यापासून महाराजांनी अफजल खानाला जितकं बुद्धीने आंधळ करता येईल तितकं आंधळ करण्याचा प्रयत्न केला. आधी त्याला गर्व आणून की राजा भीतो आणि दुसरं म्हणजे त्याला लोभ आणून. हे अजून एक बुद्धीवरती पडणारी जी काही आवरणं असतात ज्याने आपली बुद्धी बंद होते, त्यामध्ये हे तर आहेच की तुम्हाला गर्व असेल तर तुमची बुद्धी चालणं बंद होतं, जे आपण दुर्योधनाच्या बाबतीत पाहिलं. दुसरं म्हणजे तुम्हाला हाव असेल तर तुमची बुद्धी चालणं बंद होतं. महाराजांनी ते इतका सुंदर शामियाना रचला की ज्याच्यामुळे तो त्याच्यातच घडून गेला पाहिजे. त्या गोष्टी ठरल्या होत्या. त्यात असं होतं की आधी अफजल खान येईल आणि मग महाराज येतील. इथे एक वेगळी सायकोलॉजी आहे. आता पुन्हा एकदा हा माझा तर्क आहे. महाराजांनी कदाचित ह्याच्याहून बेटरच विचार केला असेल, पण माझ्या कुवतीनुसार मला असं वाटतं की महाराजांनी हाही विचार केला की तुला कोणीतरी वेट करायला लावतं ना, त्याला तू इम्पेशंट होतो. तुझ्यातला संयम हळूहळू तुटायला लागतो. तुला असं होतं की यार लवकर यार होऊन जाऊ दे गोष्ट. आणि एकदा तू घाई केलीस की मग त्या घाईमध्ये तुझ्या गोष्टी चुकी होतात. आणि तुझ्या पद्धतीने आता अफजल खान ही पर्सनॅलिटी आम्हाला एक्सप्लेन केली आधीच्या भागामध्ये, आणि त्याचे सगळे हे जे गुण आहेत आणि महाराजांनी त्याला दिलेला एक जो पाठिंबा आहे त्या गुणांना, इट्स इज अ रेसिपी ऑफ फेल्युअर. एक्झॅक्टली, बरोबर. सो त्याच्यामुळे महाराजांनी त्याला आधी येऊन बसायला सांगितलं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ठरल्या. आता दुसऱ्या दिवशी दोघांनी आपापल्या बरोबर 10-10 सैनिक घेतले. महाराजांबरोबर जे 10 सैनिक होते त्यांच्यामध्ये पण महाराजांनी निवड कशी केली ते आपल्याला बघता येतं. की आपल्याला दोघंच माहिती असतात नेहमी. फेमस दोघच जण होते, जीवा महाला आणि आपले संभाजी कावजी. बरोबर. त्यांच्यातले जीवा महाला होते ते पट्टा चालवण्यामध्ये पटाईत होते, त्यामुळे त्यांना त्याच्यासाठी घेतलं होतं. पट्टा म्हणजे दांडपट्टा. ते दांडपट्टा म्हणजे कसं असतं जरा तू थोडंसं एक्सप्लेन करशील? मलाही ते पूर्णपणे माहित नाही, पण जेवढे मी इंटरनेट, कारण शस्त्रांच्या बाबतीत माझा अभ्यास नाही एवढा, पण मी जेवढे इंटरनेटवरती पाहिले त्यानुसार त्यात हात घालण्यासाठी एक खोबण असते आणि त्याला पकडण्यासाठी पुढे एक असतं आणि तो साधारण
एक म्हणजे ते अस्त्रशस्त्र मोठं, त्याने 10 हातांवरचा माणूस मारता येतो, 10 हातांवरचा माणूस लांबनं उडवता मारता येतो असं त्याच्यात वर्णन आहे. आणि तो पातळ लवचिक असतं, तलवारीसारखं. मराठ्यांचं जे असतं ते एक्झॅक्टली त्याचमुळे बाजीराव मस्तानी हा जो संजय भन्साळींचा मूवी आहे, जो बऱ्याच गोष्टींसाठी चुकीचा आहे, त्याच्यामध्ये बाजीरावाच्या हातात दाखवलेला जो दांडपट्टा होता तो लवचिक होता, वेरॅज मराठ्यांचे जे दांडपट्टे असायचे ते लवचिक नसायचे. अच्छा. सो अगेन हे माझं ऑब्झर्वेशन आहे, मी म्हटलं त्यानुसार माझा शस्त्रांचा अभ्यास नाहीये, इतिहासाचा अभ्यास आहे. पण हे एक वन ऑफ द रिझन्स होतं की त्यामुळे सुद्धा त्याच्यावर एवढी गोष्ट झाली, डिबेट होतं, मराठ्यांचं जर शस्त्र असं होतं तर असं का दाखवलंय ते. बरोबर. जीवा महालांची निवड त्याच्यासाठी झाली होती. आणि दुसरे म्हणजे संभाजी कावजी. संभाजी कावजी यांचं 91 कलमी बखरीमध्ये वर्णन आहे की घोडा चौपाई उचलून दाखवला. अरे बापरे. म्हणजे ते अंगाने बलदंड होते अफजल खानासारखेच. एखादा मोठा घोडा उचलणे, अरे काय 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 ते बळ असेल. म्हणजे अफजल खानाला तोडीस तोड असा माणूस घेतला की ज्याच्यामुळे म्हणजे महाराजांचं पूर्ण प्लॅनिंग दिसून येतं की पूर्ण अभ्यास आहे की बाबा मला जाऊन भेटायचंय आणि कसं तरी करून भेटून येऊ असं नाही, प्रिपरेशन आहे त्यांचं किती महिन्यांचं. कारण माणसांना बसवणं, माणसं तशीच योग्य त्याची बरोबर घेणं, हे सगळं जे प्रिपरेशन आहे हे प्रिपरेशन आहे. म्हणजे आता चेसच्या भाषेत बोलायचं तर आता जस्ट गुकेश वर्ल्ड चॅम्पियन झाला, त्यामुळे माझ्या मनात आता ती उपमा येते की महाराज जर चेस खेळायचे, हे जी प्रिपरेशन, हे डावपेच, ग्रँड मास्टर तर नक्कीच झाले असते. हो डेफिनेटली, की हा सगळा विचार त्यांनी केलाय, चहू बाजूंनी काय 10 बाजूंनी विचार केलाय आणि प्लस बॅकअप प्लॅन्स पण केलेत. आणि मग ह्याच्याशिवाय महाराजांबरोबर संभाजी करवर, विसाजी मुरंबक, येसाजी कंक, कोंडाजी कंक. येसाजी कंक म्हणजे ते जे पुढे आपले पायदळाचे सरनौबत झाले, बरोबर, ते त्यांचे बंधू कोंडाजी कंक होते. त्याच्यानंतर सूर्याजी काकडे, काताजी इंगळे, त्याच्यानंतर सिद्धी म्हणून एक मुसलमानही होता, हा इथे महाराजांचा अंगरक्षक बनून आला होता. आणि ह्या एका नावावरती फेसबुकवरती असतं की महाराजांच्या 21 अंगरक्षकांपैकी 18 अंगरक्षक मुसलमान होते म्हणून. तर त्याचा उल्लेख इथे आलेला आहे. तो सिद्धी इब्राहिम नाव होता, आय थिंक. सिद्धी इब्राहिम, बरोबर. सो असे महाराजांकडनं आलेले हे 10 लोक होते. आणि अफजल खानाकडनं सुद्धा, आणि ही नावं 10च्या 10 शिवभारतात दिलेली आहेत. म्हणून मी म्हटलं की डिटेल्स शिवभारतात इतके दिलेले आहेत आणि इतकं कोणी काल्पनिक नाही रचू शकत की 10च्या 10 नावं आठवूया बाबा आणि तशी टाकूया. 6 नावं अफजल खानाकडची पण दिलेली आहेत. अच्छा, हे ते ऐकायला मिळत नाही. आपल्याला नेहमी शिवाजी महाराजांचे 10 अंगरक्षक कोण होते हे माहिती असतं. तू आज आपल्याला कळेल की नवीन ही माणसं कोण आहेत, अफजल खानाचे कोण. तर आपल्याला माहिती असलेला नेहमीचा बडा सय्यद, ज्याला प्रसिद्धरित्या सय्यद बंडा म्हणून ओळखलं. सय्यद बंडा हे बरोबर आहे का चुकीचं आहे? नाही, सय्यद बंडा हे नाव योग्य नाही, चुकीचं आहे. पण सय्यद बंडा हेच नाव सभासद बकरीत दिलेलं आहे. अच्छा. याच्यामध्ये ऑब्व्हियसली शिवभारतामध्ये बडा सय्यद असं नाव दिलेलं आहे. म्हणजे तो अंगकाठीने मोठा होता म्हणून? नाही, त्याचं असं त्याचा तर्क करू शकतो आणि मी त्याच्याबद्दल नाही बोलू शकत, कारण त्याचं काही दिलेलं रेफरन्स नाही, त्यामुळे रेफरन्स शिवाय मी नाही सांगू शकत. पण असू शकतं, कारण त्याच ह्याने त्याला बडा सय्यद वगैरे म्हणत असावेत. त्याचं नाव अज्ञानदासाच्या पोवाड्यामध्ये तर सईद बंडू दिलंय. बंडू म्हणजे अपभ्रंश झाला असेल त्याचा. सो गमतीशीर आहे सगळं हे. सो हा, येस, बडा सय्यद आपल्याला नेहमी माहिती असतं, तो आहे. अब्दुल सय्यद हा दुसरा होता त्याच्याबरोबर. तिसरा पेहलवान खान म्हणून होता. चौथा रहीम खान, हा अफजल खानाचा पुतण्या होता. अच्छा. आणि ह्यांच्यानुसार 2 मोहिते बंधू होते. वा. एक होते पिलाजी मोहिते, एक शंकराजी मोहिते. तर असे 6 लोकांची नावं दिलेली आहेत आणि याशिवाय 4 यवन म्हणजे 4 मुसलमान असं दिलेलं आहे. सो हे आता मला आज पहिल्यांदा कळते की 2 मोहिते सुद्धा अफजल खानाच्या गटात होते. हो हो. म्हणजे ही ती लोक असतील जे प्रॉब्ली फरमान आलंय आणि आता तुम्हाला आदिलशहाला दाखवायचंय की तुमचा नमक खाया आहे तो. मला वाटतं की ही ती लोक नसावीत. ही ती लोक असतील जी अफजल खानाशी निष्ठावंत आहेत, हे अफजल खानाला पण माहिती आहे. बरोबर. ही जी बरोबर आलेली खंडोजी खोपडेंसारखी लोक होती ना, हे अफजल खानाला माहिती होतं की ह्यांना फक्त दाखवली ना, गाजर दाखवलं की मागे येणारी लोक आहेत. आज शिवाजी महाराज इथे श्रेष्ठ झालेत तर आपल्याला शिवाजी महाराजांच्या जवळ राहायचं. त्यांच्या म्हणजे काही आपले, आता मी नाव घेत नाही, पण काही महाराष्ट्रात पॉलिटिशियन्स आहेत जे कधी ह्या गटात जातात, कधी त्या गटात जातात. हो हो, तसंच आहे ते. त्यावेळेला ही अशी प्रवृत्ती होती, तर ती माणसं असावीत. पण म्हणून अफजल खान अशा माणसांना एवढं जवळ ठेवणार नाही. त्याने अशाच लोकांना जवळ ठेवलं असेल की जी पूर्ण निष्ठावंत आहेत. म्हणजे इथे उद्या त्याने बाजी घोरपडे जर आले असते, आता अर्थात बाजी घोरपडे हे शहाजी राजांच्या लेवलचे सरदार होते, ते काही अंगरक्षकाचं काम करणार नाही. पण जर
ते त्या ह्याचे असते तर बाजी घोरपडेंसारख्या माणसांना सुद्धा अफजल खानने तेवढं अंगरक्षकाचं काम दिलं असतं, एवढा विश्वास त्याचा त्यांच्यावरती असता. कारण ज्याप्रमाणे अफजल खानाचा भोसले कुटुंबावर राग होता, तसंच बाजी घोरपडेंचाही तसाच राग होता. म्हणजे त्याला काहीतरी कॉमन एनिमॉसिटी आहे की मला त्याच्यातनं ते असा रिव्हेंज घेण्याची भावना. प्लस तुम्ही आदिलशहाशी निष्ठावंत आहात, बरोबर, ह्याच्याबद्दल मला गॅरंटी आहे. सो अशा ह्याने, कारण स्वतः अफजल खान, जसं मी म्हटलं तसं त्याला अभिमान होता की तो अफजल खान मोहम्मद शाही, अभिमान आहे मला आदिलशहाचा सेवक असल्याचा, असं होतं. तर तसं असेल तर यू आर इन. सो अशानुसार ही 10 लोक तिकडनं, ही 10 लोक शिवाजी महाराजांकडनं, अशा रीतीने त्यांची ते लोक ठरले. आणि दुसऱ्या दिवशी शिवभारतामध्ये खूप डिटेल्स दिलेले आहेत, आपण एवढ्या डिटेल्समध्ये नको जाऊया. पण महाराजांनी सकाळी पूजा अर्चा केली, त्यांनी देवीचा आशीर्वाद घेतला आणि मग शिवाजी महाराज आपल्या या 10 लोकांना घेऊन निघाले. 2 मिनिटं आय थिंक आपण ह्याच्यावर आता महाराज, जरी आपला विषय अफजल खान असला तरी ह्या मुवमेंटला महाराजांची मनस्थिती, स्पेशली त्यांच्या सौभाग्यवती आता आजारी आहेत, सईबाई आजारी आहेत, आणि ह्या 2 मिनिटं जरा तू सांगू शकशील की महाराजांची मनस्थिती काय होती यावेळी? हो, आपण पुन्हा एकदा, मी माझा हा याच्या बाबतीतला असलेला बेस्ट तर्क सांगू शकतो की काय महाराजांची मनस्थिती असेल ऐतिहासिक साधनांवरून. आणि हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण एवढा विचार डीपली कोणी करत नाही की महाराजांची ही काय मनस्थिती असू शकते, ज्याला त्यांच्या पत्नीचं निधन पण झालेलं आहे. कारण सईबाईंचं निधन हे महाराज प्रतापगडावर पोहोचल्यानंतर काही दिवसातच झालं. आणि सईबाई हे त्यांचं लहानपणापासूनचं प्रेम, सईबाईंवरती त्यांचा जीव होता, पहिली पत्नी, आणि त्यांचा मृत्यू झालाय. आणि अफजल खानासारखं छोटं मोठं नाही, अफजल खान कोणी हशम प्यादा नाहीये, मोठं संकट आलेलं आहे. अशा वेळेला इमोशनली एखाद्या माणसाला ते हर्ट होणारच, कितीही तुम्ही कर्तृत्ववान असलात, कर्तव्य तुमच्यासाठी महत्वाचं असलं तरी सुद्धा. पण अशा वेळेला महाराजांनी त्यांचं जे ध्येय होतं, अफजल खानाचा सर्वनाश करायचा आहे, हे डोळ्यासमोर ठेवून हे सगळं प्लॅनिंग केलं. महाराजांच्या एका गोष्टीतनं, एका त्यांच्या वाक्यातनं आपल्याला परिस्थिती कळून येईल की महाराजांना ज्या वेळेला हे सगळे त्यांचे मंत्री सांगत होते की तुम्ही सल्ला करा, त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की जर यशस्वी झालो तर माझा मीच आहे, पण मेलो तर कीर्ती वाढेल. हे सभासद बकरीतलं वाक्य आहे. म्हणजे ह्याला मला गीतेशी जोडावं असं वाटतंय. गीतेच्या अध्यायामध्ये, आय थिंक 2ऱ्या अध्यायामध्ये, कृष्ण अर्जुनाला उभा राहा सांगताना सांगत असतात की हतोवा प्राप्यसी स्वर्गम जित्वावा मोक्षसी महिम. याचा अर्थ थोडक्यात असा आहे, कदाचित माझे जर शब्द चुकले असतील तर त्याचा अर्थ एक्झॅक्टली असा आहे की जर मेलास तर तुला स्वर्ग मिळेल आणि जिंकलास तर पृथ्वी तुझीच आहे. वा, सो दोन्ही पद्धतीने तूच जिंकणार आहेस अशा. आणि म्हणूनच हे अर्जुना उभा राहा. सो अर्जुनाला तो विषाद आलेला होता, दुःख झालं होतं पहिल्या अध्यायामध्ये, तो ज्यावेळेला सांगतो त्याच्या पुढे जाऊन कृष्ण त्याला हे सांगतोय. आणि हे ज्यावेळेला आपण म्हणतो की शिवभारतात पुन्हा एकदा दिलेलं आहे, कदाचित विषयांतर होईल की महाराजांनी रामायण महाभारत हे सगळं वाचलेलं आहे. तर का, तर हे महाराजांच्या या वर्तनातनं, भाष्यातनं दिसून येतं. बरोबर, की महाराज म्हणतात की मेलो तर ठीक आहे, म्हणजे कीर्ती वाढेल, पण जिंकलो तर माझा मीच आहे, म्हणजे मग मी राजा आहे. या ग्रंथांच्या वाचन आणि अभ्यासामुळे तो कॉन्फिडन्स आहे. एक्झॅक्टली. आणि तो महाराजांनी इम्प्लिमेंट सुद्धा केलाय, बरोबर, त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये. सो ही साधारण महाराजांची मनस्थिती होती. आणि त्याने महाराज खंबीर राहिले की मला हे संकटवर मात करायचीच आहे म्हणून. आणि यानुसार महाराजांची ही सगळी तयारी झाली. भेटीचा दिवस उजाडला, महाराज तिथून निघाले. मी जे मगाशी म्हटलं होतं, अफजल खान तो अफजल खान आहे, त्याने आपला पुन्हा एकदा हळूच चान्स घेऊन पाहिला. सभासद बकरीनुसार त्याने आपल्याबरोबर 1,500 बंदूकधारी घेतले. आता अटी काय ठरल्या आहेत? 10 तुम्ही, 10 त्यांनी, आणि वकील एवढ्यांनीच यायचंय. महाराजांना हे माहिती होतं. पुन्हा किती मायन्यूट अभ्यास केला असेल महाराजांनी, विचार कर. महाराजांनी सकाळीच गोपीनाथ पंतांना तिकडे पाठवलं, जाऊन बघून या डेऱ्यात काय चाललंय, हा, की ते काय करतायत, त्यांचं काय प्लॅनिंग चाललंय हे बघा. आणि मग मला यावरनं जाणवतं की महाराजांनी आपल्या शत्रूचा किती डिटेल अभ्यास केला, त्याच्या पर्सनॅलिटीचा, हो, त्याच्या मानसिकतेचा. अगदी अगदी तुझं म्हणणं 100% बरोबर आहे की फक्तच रणनीतीचा नाही तर मानवाच्या स्वभावाचा सुद्धा किती डिटेलमध्ये अभ्यास केलाय महाराजांनी. आणि त्याचा फायदा झाला. गोपीनाथ पंत पटकन धावत आले आणि पुन्हा एकदा सभासदांनी खूप छान दिले. हे सभासदांचं मगाशी सांगायचं राहिलं, राजाराम महाराजांच्या, छत्रपती राजाराम महाराजांच्या पदरी कृष्णाजी अनंत सभासद होते, जे शिवाजी महाराजांपासून सेवेत होते. त्यांनी 1697ला, म्हणजे शिवाजी महाराजांच्या
मृत्यूनंतर 27 वर्षांनंतर त्यांनी हा ग्रंथ, ग्रंथ 17 वर्षांनी त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, ज्याला त्यांनी अर्थातच नाव दिलेलं नव्हतं, पण सभासदांनी लिहिलाय म्हणून ती सभासद बखर. अच्छा. सो त्यांनी त्याच्यामध्ये खूप छान वाक्य दिलंय की पटकन गोपीनाथ पंत तिकडे गेले आणि त्यांनी प्रसंगावधान नुसतं ह्याच्यासाठी राखलं नाही की तुम्ही हे थांबा. त्यांचे शब्द किती विचारून होते, वकिलाला शब्द किती विचार करून बोलायला लागतात. त्यांनी त्याही परिस्थितीत म्हटलं, शिवाजी तो काय, त्याच्यासाठी एवढा सामान काय करायचा, म्हणजे अरे शिवाजी काय करताय, 1,500 बंदूकधारी कशाला हवे, राजा दहशत खाईल राजा, आणि येणार नाही, भेटी होणार नाही, तुम्ही 10 लोक ठरले तसे घेऊन या आणि तुम्ही दोघांनी बसून बोला. आणि मग त्याच्यावरती अफजल खानाने ऑब्व्हियसली बढाई मारली असेल की काय तुमचा राजा भीतो, आणि मग त्याचं ते अरे राहिलं आपलं, ह्याचं त्याला जास्त दुःख असेल की अरे बरोबर घेऊन जायचं तर ते राहिलं. म्हणजे मगाशी आपण जेध्यांचं आता उदाहरण घेतलं की कसा ऍज अ कमांडर म्हणूया किंवा त्यांच्या शौर्यामुळे ही इज फेमस किंवा त्यांनी महाराजांना एवढी मदत केली. वेराज आता कृष्णाजींचं जर उदाहरण घ्यायचं, गोपीनाथ पंतांचं जर उदाहरण घ्यायचं असेल तर त्यांच्या लेखणी, त्यांच्या बोली आणि त्यांच्या प्रसंगाधावानी त्यांनी किती मदत केली. दोन वेगळे माणसं, दोन वेगळ्या पर्सनॅलिटीज, पण त्यांचा एम स्किल्स, पण त्यांचं अल्टिमेट टार्गेट तेच होतं. आणि त्याचे उल्लेख पुढे सुद्धा आहेत की गोपीनाथ पंतांना महाराजांनी पुढे कित्येक वर्ष लक्षात ठेवलेलं होतं. त्यांच्यासाठी रिस्पेक्ट असलेलं एक महाराजांचं पत्र सुद्धा आहे, आपण ते पत्र देऊया, ज्यांना इंटरेस्ट असेल ते स्क्रीन पॉज करून ते पत्र वाचू शकता, की पुढेही त्यांना कसा त्यांच्याबद्दल आदर राहिला. महाराज विसरायचे नाहीत, ज्यांची कर्तृत्व चांगली आहेत त्यांना कधीच महाराज विसरले नाहीत, त्यांनी लक्षात ठेवलं नाही. असो गोपीनाथ पंतांनी हे केलं. गोपीनाथ पंत अफजल खान साहेबांना घेऊन आले. अफजल खान साहेब शामियानात आले आणि पुन्हा सभासद बखरीत म्हटलेलं आहे की अफजल खान म्हणाला की अरे बादशहाजवळ, आदिलशहाजवळ असा सामान नाही, म्हणजे जे इम्पॅक्ट करायचा तो इम्पॅक्ट झाला. अफजल खान म्हणाला की अरे काय हे किती सुंदर, एवढ्या गोष्टी, असा सामान कुठून आला शिवाजीकडे, असा त्याला प्रश्न पडला. पुन्हा गोपीनाथ पंत त्यांना, म्हणजे मला वाटतं महाराजांनी एक 10 किलोचं साखरेचं पोतच घेऊन पाठवलं होतं, गोड बोला. त्याच्यावर ते म्हणतात की म्हणजे ह्याच्यात काय, पातशाचं सामान पातशाकडेच वापस जाईल. म्हणजे कितीही विचार करून शब्द दिलेत की म्हणजे त्याला असं की अरे मेलाच शिवाजी, आता हे तुलाच घेऊन जायचंय, आता फक्त अर्धा तास, एकदा शिवाजी महाराज भेटले की हे सगळं सामान तुझंच आहे, पातशाचा माल पातशाकडेच जाईल. तो अफजल खान तिथे येऊन बसला, शिवाजी महाराज तिथून निघाले. शिवाजी महाराज पुन्हा एकदा, म्हणजे किती टप्प्याटप्प्याला प्रसंगावधान कसं दिसतं. महाराज पोहोचले जवळ, महाराजांना दिसलं की बडा सय्यद आत आहे, आणि महाराजांना कळलं की मी एका वेळेला एवढे शत्रू नाही अंगावर घेऊ शकत. महाराज स्वतःला बॉलिवूडचे हिरो नव्हते समजत. महाराज वॉज रिअलिस्टिक. त्यांना माहिती होतं की आधीच अफजल खानाचं जसं वर्णन आहे त्यानुसार तो एवढा धिप्पाड आहे, तर मी एकाच वेळेला 2 शत्रू नाही घेऊ शकत अंगावरती. बरोबर. त्यांना माहिती होतं की मी काय करू शकतो. त्यांनी, म्हणजे गोपीनाथ पंतांच्याही डोक्यातनं तेवढं सुटून गेलं जे महाराजांना कळलं, आणि महाराजांनी सांगितलं गोपीनाथ पंतांना की म्हणजे खान हे वडिलांसारखे आहेत, मी भतीजा, तुम्ही चाचा, तेवढा बडा सय्यद बाजूला करावा, त्याची भीती वाटते. असं करून महाराजांनी तिथेही गोडपणे सांगून बडा सय्यदला बाहेर काढला. आणि ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम अफजल खानाचं असं होतं की यार काही करा, आणा शिवाजीला इथे. ते बराच वेळ तंबूत सुद्धा थांबले होते, म्हणजे आता रेस्टलेस झाले होते, अभिमान होता, डिस्ट्रॅक्ट झालेले होते, म्हणजे सगळं ते एकत्र आलं ते रसायन. येस. आणि त्यावेळेला असं झालं की आता काही करा आणि बोलवा एकदाच शिवाजी महाराजांना माझ्यासमोर आणि भेट होऊ दे आमची. आणि मग अज्ञानदासाच्या पोवाड्यात नमे महाराज मग आतमध्ये आले, आणि अज्ञानदासांचं थोडंसं सांगतो की अज्ञानदास जे होते त्यांनी जेधे शकावलीमध्ये उल्लेख आलेला आहे. आपण दिग्पाल लांजेकरांच्या मूव्हीमध्ये एक पोवाडा ऐकलाय ज्याच्यामध्ये जसे हनुमंत आणि अंगद रघुनाथाला रामाला, तसे जेधे बांधलं हो शिवाजी राजाला, जे ऐकलंय ते हे अज्ञानदासांच्या पोवाड्यात त्यांचे वाक्य आहेत. येस. आणि मग अज्ञानदासांनी शिवाजी महाराजांना पोवाडा ऐकवला. हे मी का म्हणतोय, कारण हेच जेधे शकावलीत लिहिले की त्यावेळेला एक पोवाडा शाहिरांनी वाचला आणि महाराजांसमोर वाचला, ज्याच्यामध्ये आमचं उल्लेख आहे, आणि तोच उल्लेख ह्याच्यात पण आहे. सो हा अज्ञानदासाचा पोवाडा आहे, तोही समकालीन, आणि तो मुळात शिवाजी महाराजांना ऐकवलेला असावा. शाहिरांचं काम काय असतं की इंटरेस्ट जनरेट करणं, सत्य पण आहे आणि इंटरेस्ट पण आहे, आणि त्यानुसार शिवाजी महाराज आणि अफजल खान समोरासमोर आलेत. अफजल खान शिवभारतानुसार त्याने भरपूर गोष्टी म्हटल्या आहेत की तू तर एवढा नाचीज, शिवाजी जे एवढं म्हणत होता तो फायनली आला शिवाजी आता समोर,
आणि हा राजा भीतो चेहऱ्यावरती तर काही दिसत नाहीये, कारण इतके महिने चाललंच आहे की हा इतका पळपुटा शिवाजी आणि हातापाया पडतोय, या मला भेटायला म्हणून आलाय, पण चेहऱ्यावरती तर काही दिसत नाहीये. आणि तिची आता भेट होणार आहे. म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये ना खूपच अलंकारिक वर्णन केलं, जे जबरी जबरी. डोळ्यासमोर येतं. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की चित्रगुप्ताची लेखणी थांबली, म्हणजे चित्रगुप्तही आता थांबलाय, की काय होणार आहे. यमदूतांची हृदय जी होती ती कंपन पावायला लागली. म्हणजे त्यांनी ती मुवमेंट तुझ्या समोर आणली आहे, की म्हणजे यमदूत सुद्धा आता थांबले, कोणाचा प्राण घ्यायचा आहे आम्हाला नक्की, काय ठरणार आहे पुढच्या 5 हे म्हणजे आता वर्ल्ड कप फायनल, एक बॉलवर 6 रन पाहिजे आणि तुम्ही सगळे टीव्ही समोर असे बसलात तोंडात बोटं घालून, आणि आता काय होईल, काय होणार आहे. सो अफजल खानाने मग विचार केला की आता हा राजा घाबरलेला तर दिसत नाहीये, बघूया याला घाबरवता येतं का. म्हणून शिवभारतानुसार त्याने मग दादागिरी केली थोडी, की तू एक साधा राजा आहेस, नाचीज इन्सान आहेस, तू असं काय करतो, म्हणजे तू कोणाला, दिल्लीपतीला सुद्धा ऐकत नाहीस, औरंगजेबाला. निजामशाहीचा जो प्रदेश आदिलशहाकडे होता तो तूच बळकावलायस, आणि तो आता आम्हाला परत हवाय, तर मी तुला घेऊन जाईन, तुला नतमस्तक व्हायला लावीन आदिलशहा समोर. आणि त्याच्याबरोबरच त्याने बाकीच्या ते सगळं स्लेजिंग, जे मागच्या आपलं बोलणं झालं ते केलं, की अरे तू तर साधा कुणबिणीचा पोरगा आहेस आणि तू कुठे युद्धाबिद्धामध्ये पडतोस. मग महाराष्ट्राला म्हणाले की अरे तू तर भटारणीचा छोरा आहेस, तू लाडू जिलबी वगैरे विकत जा, तू कुठे युद्धाबिद्धात पडतोस. ते आता हे खरंच झाले असतील असं नाही डायलॉग, बट इट मेक्स द होल सीन व्हेरी इंटरेस्टिंग. करेक्ट. पिक्चर छान रंगवलं जातं. हा, शाहिरांचं काम ते असतं ना, की ते तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे. करेक्ट. आणि मग ह्याच्यानुसार अखेर हे सगळं झाल्यानंतर अफजल खान म्हणाला की ठीक आहे, ते सगळं जाऊ दे, या भेटा आम्हाला राजे. आणि मग ते मृत्यूचा सापळा तो असा उघडला, कारण तो एवढा मोठा बलदंड अफजल खान, आणि तो असा जर उघडत असेल त्याचा हाताचा बाहुपाश, तो केवढा झाला असेल. आणि इतकं म्हणणं सोपं आहे रे आपल्याला, की महाराजांनी तिथे जाऊन केलं, पण ज्या वेळेला तो असा आव असतो मृत्यू आपल्या समोर, त्यावेळेला आपल्या मनातला संयम, शौर्य, गोपीनाथ पंतांनी त्यांचं काम केलंय, जेध्यांनी त्यांचं काम केलंय, मावळे 2 दिवस जंगलात बसून त्यांचं काम करतायत, कारण एक मावळा शिंकला तिथे तर कळेल ना की अरे इथे लपलेत हे, सगळा डाव रचून बसलेत. महाबळेश्वरच्या डोंगरावरती ते नेतोजी पालकर बसलाय, एवढे सगळे लोक आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. म्हणजे तू मगाशी क्रिकेटचं उदाहरण दिलंस तसं, की सचिनला आता बॉल खेळायचा आहे आणि त्याला कळतंय की अरे हे आधीचे माझे सगळे बॅट्समन खेळून झालेत, एवढी सगळी लोक बघतायत आणि घरी टीव्हीवर अजून लोक बघतायत, एवढ्या लोकांचं प्रेशर माझ्यावरती आहे, आणि नाव इट्स माय टाइम टू परफॉर्म, टू डिलिव्हर. आणि समोर शोएब अख्तर आहे, तसं समोर अफजल खान आहे, आणि हीच ती वेळ, हाच तो क्षण आलेला आहे, अंतिम घडी आलेली आहे. आणि महाराजांनी धीमी धीमी पावलं टाकली. महाराज आता आपण 2 व्हर्जन्स पाहूया याचे, कारण सभासद बखर आणि शिवभारतामध्ये थोडासा फरक दिलेला आहे. तर जशी ती मिठी अफजल खानाने मारली, त्याच्यानुसार सभासद बखरीनुसार त्याने महाराजांचं डोकं जे होतं ते डाव्या बगलेत दाबलं आणि आपल्याकडची कट्यार काढली आणि कट्यारीचा वार केला. आपल्या ज्या 10 आपण जे महाराजांबरोबर आलेले अंगरक्षक होते, त्यातले जे कृष्णाजी गायकवाड होते, त्यांनी महाराजांना सांगितलं होतं की सील करा, हे जेथे शकावलीमध्ये त्याचं सील करा म्हणजे कवच घाला. वेरॅज शिवभारतामध्ये ते इनडायरेक्टली सांगितलंय की असा अभेद्य कवच असलेला शिवाजी महाराज तयार झाला, म्हणजे ते कवच घालूनच तयार झाले होते शिवाजी महाराज. आणि त्याच्यावरती ती खरखरली आणि ती महाराजांच्या अंगाला लागली नाही. अशा वेळेला महाराजांनी आपल्या डाव्या हातातली जी वाघनखं होती ती त्याच्या पोटात घातली आणि उजव्या हाताने त्यांनी त्यांच्या हातात जो बिचवा होता त्याने वार चालू केला. हे सभासद बखरीत आहे. वेरॅज शिवभारत असं सांगतं की कट्यारीचा वार अफजल खानाने जो केला तो महाराजांनी चुकवला आणि बाहू युद्धामध्ये निपुण अशा शिवाजीने तो वार चुकवला आणि हा घे तुला वार करतो म्हणून आपल्या हातातली जी तलवार, कारण तलवार तू बघितलंस तर सशस्त्र यायचं होतं, त्यामुळे तलवार महाराजांकडे होती. आता ही तलवार म्हणजे महाराज त्या परमानंदांना बिचवाच म्हणायचा होता का, कारण छोटी तलवार, कृपाणिका असं म्हटलेलं आहे संस्कृतमध्ये, तर छोटी तलवार म्हणजे त्यांना बिचवाच म्हणायचं होतं का हे माहिती नाही, पण ते अफजल खानाच्या पोटात घातलं आणि ते अफजल खानाची आतडी घेऊन बाहेर आलं. म्हणजे काही लोक जे म्हणतात ना की का तुम्ही एवढं घाणेरडं वर्णन करता की त्याचा कोथळा काढून बाहेर आला, तर ते वर्णन ऍक्च्युअल आहे.
तर व्ह्युअरसाठी तू बिचवा कसा असतो, त्याचा शेप येस, त्याचा हे तू आपण दर्शव. एक आता स्क्रीनवर त्यांना जसं दिसतंय तो तसा बिचवा दिसतो. त्याच्यामुळे ते छोटीशी तलवार आहे असं सुद्धा त्याला म्हणू शकतात. तो अफजल खानाची आतडी घेऊन बाहेर आला. जेव्हा तू काढतोस ते शस्त्र बाहेर, तेव्हा ते ते पोटातली आतडी घेऊन बाहेर येतं. सो तसं ते बाहेर आलं आणि मग या वेळेला सभासद बखरीनुसार महाराज या क्षणाला तिथून बाहेर पडले आणि अफजल खानाने ऑब्विसली तमाशा केला की याल्ला दगा दगा, ह्याने मला मारलं वगैरे वगैरे. आणि अशा वेळेला शिवाजी महाराज तिथून निघून चालले होते. वेरॅज इकडे जर आपण पाहिलं तर याच वेळेला महाराजांनी हल्ला केल्यानंतर कृष्णाजी भास्कराने त्या इमानी सेवकाने शिवाजीवर वार केला असं म्हटलंय. तर तो इमानी सेवक म्हणजे अजून कोण नव्हतंच तिथे, त्यामुळे ते कृष्णाजी भास्कर होते हे अग्री. त्यांचं नाव कृष्णाजी भास्कर आहे. कुलकर्णी हे आडनाव कुठेही दिलेलं नाही. ठीक आहे. सो कृष्णाजी पंत भास्कर यांनी शिवाजी महाराजांवरती वार केला. तो वार शिवाजी महाराजांनी वरचे वरच अडवला आणि आपल्या हातात पट्टा घेऊन अफजल खानाचं जे डोकं होतं त्याचे 2 तुकडे केले. सो शिवभारतानुसार अफजल खानाचा वध हा शिवाजी महाराजांनी पूर्ण केला. सो दॅट इज वन व्हर्जन ऑफ द स्टोरी. येस. आणि शिवभारत हे महाराजांच्या हयातीत लिहिलं गेलंय, त्यामुळे ते जास्त विश्वसनीय आहे. दुसरा भाग असा आहे की इथून शिवाजी महाराज बाहेर पडले सभासद बखरीनुसार आणि महाराज बाहेर गेल्यानंतर त्यांच्यावरती ऑब्व्हियसली अफजल खानाचे लोक येऊन हल्ला करायला लागले. अफजल खान झोकांड्या खात खात जाऊन पालखीत बसला. त्याने आपलं अंग कसं बसं पालखीत टाकलं. त्याचे भोई त्याला उचलून घेऊन जात असताना संभाजी कावजी आले. त्यांनी भोयांचे पाय मारले आणि अफजल खानाचं मुंडकं कापून ते पळत आले. दरम्यानच्या काळामध्ये बडा सय्यद हा शिवाजी महाराजांवरती धावत आला. शिवाजी महाराजांनी या काळामध्ये आपल्या हातात असलेल्या पट्ट्याने आणि तलवारीचं चक्र केलं असं शिवभारतात म्हटलंय. आणि बडा सय्यद त्यांच्यावरती घाव करणार अशा वेळेला जीवा महाले जे होते, जीवा महाला किंवा जीवा महाले, महाला ही त्या काळात जे न्हावी जातीचे लोक होते त्यांना दिलेली एक पदवी असे. अर्थात जातीशी आपल्याला काही घेणं देणं नाही, एक माहितीचा भाग म्हणून ही मी माहिती सांगितली. त्यांचे आताचे जे वंशज आहेत ते सकपाळ हे नाव लावतात. कोंडवली जे प्रतापगडाच्याच एरियामध्ये आता गाव आहे तिथे त्यांचे वंशज अजूनही राहतात. सो जीवा महाले जे होते त्यांनी सय्यद बडा सय्यदचा जो हात आहे तो उडवला आणि बडा सय्यदला मारला अर्थातच. आणि म्हणूनच ती फेमस म्हण होता जीवा म्हणून वाचला शिवा. सो आणि ते त्यांनाही त्यांचे जे आता वंशज आहेत त्यांनाही अजूनही त्याचा अभिमान आहे आणि ते पटकन ती गोष्ट त्यांच्या तोंडावर येते की होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि ह्याच्याशिवाय 10च्या 10 शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांनी 10च्या 10 अफजल खानाच्या अंगरक्षकांना अल्लाला प्यारा करवलं. क्या बात. म्हणजे नो लॉस ॲट ऑल. हो, संपूर्ण कंप्लीट विक्ट्री. येस, संपूर्ण विजय. आता गोईंग बॅक टू द शामियाना, आता तिथे जेव्हा तू हे 2 व्हर्जन्स एक्सप्लेन केले, मला जरा तुला थोडं डिटेल विचारायचे, कारण थोडेसे गैरसमजूत असू शकते किंवा माझ्या मनात हे प्रश्न असतील की अफजल खानाने जेव्हा शिवाजी महाराजांना त्यांच्या मगरमिठीत असं पकडलंय, तू जर असं इमॅजिन केलं की तू पकडला गेलास तर तू हलू नाही शकत. आता ह्या सगळ्यामध्ये असं म्हणतात की वाघ नखे ही महाराजांकडे मे बी ऑलरेडी अशी असतील किंवा ती तिथे अशी पटकन त्यांना ऍक्सेसिबल होतील अशा ठिकाणी ती आहेत. आणि बिचवा पण प्रॉब्ली कुठेतरी असेल, ते तू आता एक्सप्लेन कर. लोक म्हणतात की वाघ नखांनी फाडला, जसा वाघ एखाद्या प्राण्याला फाडतो, पण वाघ नखे हे साधन हे स्पेसिफिकली काही चुकीचं दाखवतात. मग लोकांना वाटतं की मे बी वाघ नखांनीच फाडलं असं, अगदी असं करून. पण ते जर शस्त्र पाहिलं लंडनच्या म्युझियम मध्ये आहे, तेही तू सांग आम्हाला की तेच आहे का, अनेक व्हर्जन्स त्याचे असतील. पण लोक युकेला येतात आणि मग अगदी म्युझियमच्या बाहेर रांग तिथे असते की ते वाघ नखे बघायचे. किंवा भारतात पण काही म्युझियम, मुंबई म्युझियम मध्ये त्याचं एक स्पेसिमेन आहे. तर त्याच्यानी एवढा मोठा अफजल खान कसा फाटला जाईल असा माझ्या सामान्य बुद्धीला हा प्रश्न पडतो. तर ते जरा तू एक्सप्लेन कर की ते काय हालचाल असू शकेल तुला वाटतं. बरोबर, तुझा प्रश्न अतिशय लॉजिकल आहे आणि कुठल्याही नॉर्मल अगेन विदाउट एनी डिसरिस्पेक्ट टू शिवाजी महाराज, कारण अचानक काही लोकांच्या मनात येतं की अरे तुम्ही असा प्रश्नच कसा विचारू शकता. तर असं नाहीये. तुम्ही प्रश्न विचारले नाही तर तुम्हाला योग्य उत्तरं मिळणार कशी, आणि तुझं त्या प्रश्नामागचं जर इंटेन्शन हे ज्ञानार्जन असेल तर नक्कीच ते प्रश्न विचारायला हवेत. सो विदाउट एनी डिसरिस्पेक्ट टू शिवाजी महाराज, जे व्हर्जन सांगितलेलं आहे ज्याच्यामध्ये वाघनखांनी शिवाजी महाराजांनी पहिला हल्ला चढवला असं सभासद म्हणतात, तर ते एक्झॅक्टली असंच आहे की त्यांना पकडल्यानंतर त्यांना ज्याला पहिल्यांदा सोडवायचं, वाघनखांनी माणूस मरणार नाही डेफिनेटली. महाराजांनी
त्याचा पहिला हल्ला म्हणजे त्याच्याकडनं सुटण्यासाठी जो पहिला हल्ला केला असेल तो पहिला हल्ला हा त्या वाघनखांनी केला असेल, ज्यामुळे अफजल खानाची पहिली रिॲक्शन असेल की अरे काय झालं, हा सुटली. एक्झॅक्टली. आणि मग सुटल्यानंतर त्यांना बिचव्याचा वापर करून त्यांना मारणं शक्य आहे, कारण तो बिचवा पण त्याला पकडायचं जे काही पद्धत असते त्याच्याने तो पोटाच्या आरपार पाठीपर्यंत जाऊन त्याची आतडी काढून बाहेर येऊ शकतो. आणि मग दॅट वुड बी त्या काळामध्ये नक्कीच ह्याच्याने माणूस मेलाच असता. त्या काळात काही बाबा एवढी औषध नव्हती की त्याच्याने माणूस जगला आणि प्रॉब्ली विषयी लावलेला असेल, हो, म्हणजे त्या काळातले काय असतील ते सांगता येते. पण ह्या सगळ्या गोष्टी केल्या. ह्याच्याशिवाय तू दुसरा प्रश्न विचारलास तो म्हणजे लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये वाघनखं जी ठेवलेली आहेत, आणि आता 2-3 महिन्यांपूर्वी ते जे सगळं चाललं होतं की ती वाघनखं महाराष्ट्रामध्ये जाणार आहेत, ती वाघनखं मी स्वतः बघून आलोय. आता स्क्रीनवरती आपल्याला जो फोटो दिसतोय तो मी माझ्या मोबाईल मधून काढलेला आहे, हा कुठलाही इंटरनेटवरचा फोटो नाहीये. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात लिहिलेली आहे की इट इज सेड, म्हणजे असं म्हटलं जातं की ही अफजल खानाला मारली ती वाघनखं आहेत, पण अशी कित्येक वाघनखं उपलब्ध आहेत. सो ही तीच वाघनखं आहेत का नाहीत हे आपल्याला माहिती नाही, पण साधारण त्याच्याकडे बघून आपल्याला वाघनखं म्हणजे काय असू शकतात ह्याची कल्पना अंदाज येऊ शकतो. आता तू जसं म्हणाला तसं मीही त्या म्युझियम मध्ये जाऊन ती पाहिलीत आणि माझ्या भावना मला माहितीत. मला जाणून घ्यायचंय की तू जेव्हा ती वाघनखे पाहिली तेव्हा तुला काय वाटलं असेल त्या मोमेंटला. मी खरं सांगू तर मी वाघनखांच्या ऐवजी तिथे शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार पाहायला गेलो होतो. युट्यूबवरती आजकाल काही माहिती पसरवणं जशी चांगली आहे तशी वाईटही आहे. किमान 2-3 व्हिडिओज तुला शोधले शिवाजी महाराजांची तलवार तर दिसून येते, ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये आहे. तू जर तिथे पाहिलंस तर ज्या तलवारी खाली 2 तलवारींना म्हटलं जातं की ती महाराजांची आहे, त्याच्याही खालचा जो मजकूर आहे तो मी आता स्क्रीनवर देतो. त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ पण बनवला, त्याची पण लिंक देतो. पण 2 तलवारींना म्हटलं जातं की ती महाराजांची आहे, पण त्या दोन्हीही तलवारींच्या खाली ज्या पाट्या लिहिल्या आहेत त्यात कुठेही शिवाजी महाराजांचा श सुद्धा नाहीये. फक्त मराठा हा एक शब्द आलाय, तोही कशाला आलाय की तलवारीचं जे म्यान असतं त्या तलवारीच्या म्यानावरचं कापड हे मराठा पद्धतीचं. आता मराठा पद्धतीचं जर म्यान असेल, म्यानावरचं कापड असेल, म्हणजे ती शिवाजी महाराजांची तलवार होत नाही. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये शिवाजी महाराजांची तलवार नाही. आणि मला फार दुःख झालं तिथे गेल्यानंतर हे बघून प्रत्यक्ष डोळ्याने की मी ज्या शिवाजी महाराजांची तलवार ते व्हिडिओज पाहून बघायला आलो होतो ती तलवार इथे नाहीच आहे. ही तर औरंगजेबाची तलवार आहे आणि अजून कोणाची तरी होळकरांची तलवार आहे तिथे. सो ही ती तलवार नाही. वाघनखं पाहिल्यानंतर मला आनंद नक्कीच झाला, पण दुर्दैवाने तो मी मजकूर वाचला आणि मला असं झालं की म्हणजे मे ऑर मे नॉट बी की ही शिवाजी महाराजांची असतील. फक्त एवढाच आनंद झाला की आज वाघनखं म्हणजे काय हे प्रत्यक्ष पाहता आलं, कारण सभासदांनी लिहिलेलं आहे की वाघनखं वापरली होती अफजल खानाला मारण्यासाठी. तर असू शकतं ही तीच असतील, पण ही जर ती नसतील तर ती कशी होती हे बघितल्यामुळे मला तो त्या दृष्टीने आनंद झाला. जर व्ह्युअर्सनी तो व्हिडिओ पाहिला नसेल की भवानी तलवार ही खरंच लंडन मध्ये आहे का, तर जर अजून माहिती हवी असेल तर ही व्हिडिओची लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आता वाघनखे कशी वापरली आणि वध कसं केलं हे तू माझे जे मिसअंडरस्टँडिंग किंवा माझ्या मनातले जे प्रश्न होते ते तू क्लिअर केले. अजून एक प्रश्न मला आहे जो कॉमन अंडरस्टँडिंग, आणि मला ते पिक्चर आणि ते काल्पनिक कादंबऱ्यांमधनं थोडं कन्फ्युज झालोय मी. बरेच वेळा शिवाजी महाराजांचा जो फोटो असतो, जो कॉमन पब्लिकमध्ये अवेलेबल असतो, तो साईड फेस असतो, किंवा आपण जर समोरनं पाहिला तर त्यांना असं दाखवलं जातं, नॉट ऑल फोटोज, सम फोटोज, की त्यांच्या नाकावर किंवा कपाळावर इथे अशी एक जखम आहे. आता ही जखम ही त्या पर्टिक्युलर प्रतापगडाचं युद्ध तिथे झाली असं म्हणतात. ती जखम कोणी केली? ती ही या झटापटीमध्ये अफजल खानच्या वारामुळे झाली का असं म्हणतात की औरंगजेबाच्या वकिलाने, कृष्णाजी भास्कर अफजल खानाच्या वकिलाने केली. तर ह्याच्यातलं सत्य काय आहे? कृष्णाजी भास्कराने शिवाजी महाराजांवर तलवार चालवली का? ओके, हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि हा ह्याच्यामध्ये मला तर असं बऱ्याचदा वाटतं की कृष्णाजी भास्करला इतकं फेमस केलंय एका पर्टिक्युलर वर्गाने, सगळ्यांनीच असं म्हणत नाही, एका पर्टिक्युलर वर्गाने कृष्णाजी भास्कर आणि त्यात कुलकर्णी ऍड करून त्याला इतकं फेमस करून टाकलंय की मला वाटतंय काही वर्षांनी एखादी कादंबरी येईल त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असेल की खरं तर आदिलशहाने कृष्णाजी भास्करलाच शिवाजी महाराजांना मारायला पाठवलं, सिक्रेट, आणि
कृष्णाजी भास्कर शिवाजी महाराजांना मारत असताना अफजल खान मध्ये पडला आणि अफजल खान हा मारला गेला. शिवाजी काही कल्पना अशा रंगू महाराजांना शकतात. होता. तर दोन्ही ह्याने सांगतो. शिवभारतामध्ये अतिशय स्पष्ट लिहिलेलं आहे की कृष्णाजी भास्करने शिवाजी महाराजांवरती तलवारीने वार केला. ओके, सो तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळालं की त्याने वार केला. आता कमिंग बॅक टू सेकंड क्वेश्चन. आता काही महिन्यांपूर्वी शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ज्याच्यामध्ये महाराजांच्या कपाळावर जखम दाखवली होती आणि मग असा एक हल्लकल्लोळ माजला की हीच ती जखम जी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवाजी महाराजांना केली होती. किंवा तू दुसरी जी गोष्ट सांगितलीस की नाकावरती महाराजांचा काही वार झाला होता का. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जी अस्सल साधनं आहेत शिवभारत आणि सभासद बखर या दोघांमध्येही महाराजांना जखम झाल्याचा उल्लेख नाही. पण अज्ञानदासाच्या पोवाड्यामध्ये शिवाजी महाराजांना जखम झाल्याचा उल्लेख येतो. मग कोणी केली? कृष्णाजी भास्करच का तो माणूस? तर नाही. अज्ञानदास अतिशय स्पष्टपणे सांगतो की अफजल खानाला एवढा वार होऊन सुद्धा तो जातीचा सरदार त्याने तलवार किंवा पट्टा काहीतरी घेतलं आणि जखम चढली राजाला. त्याने जो वार फिरंगीचा वार राजावर केला आणि महाराजा जखम चढली राजाला. म्हणजे महाराजांना जखम झाली कपाळावरती. कारण मंदिल तोडून म्हणजे त्यांचा जो डोक्यावरचा मंदिल असतो तो तोडून त्यांना कपाळाला जखम झाली. जी काही जखम जी महाराजांना झाली होती ती जखम ही अफजल खानाने शिवाजी महाराजांना केली होती. कृष्णाजी भास्करचा ह्याच्यात काही हात नाही. अजून एक गोष्ट सांगतो आणि मग आपण कदाचित पुढच्या जाऊया. कारण अचानक लोकांना वाटू शकतं की अरे मला कृष्णाजी भास्करचा पुळका आलाय का म्हणून मी ही गोष्ट सांगतोय. तर मुळातच कृष्णाजी भास्करवरती एवढी चर्चा करावी एवढं मोठं ते व्यक्तिमत्वच नाही. कृष्णाजी भास्कर हा अफजल खानाचा एक साधा वकील होता. तो संत होता का? नाही. तो एका शत्रूकडचा आलेला शत्रूच होता. शत्रूकडची माणसं असतात त्यांना शत्रूच म्हणतो आपण. अफजल खानाला जसं आपण शत्रू म्हणणार तसंच कृष्णाजी भास्कर हाही शत्रूच होता. आणि अफजल खानाच्या सैन्यात असलेले मुसे खान असतील, अंबर खान असतील, बाजी घोरपडे असतील, राजाजी घाटगेंचं नाव दिलेलं आहे, खराडे असतील, मंबाजी भोसले जे शिवाजी महाराजांचे काका होते, हे सगळे शत्रूच होते. ह्यात कोणाची जात शोधू नये आणि त्या जातीमुळे त्यांना ते जास्त डेंजरस का ते जास्त मोठे शत्रू हे किंवा ते गद्दार वगैरे हे शोधू नये. तो एक साधा वकील होता. तो वकील या युद्धामध्ये मारला गेला की नाही ह्याचा सुद्धा उल्लेख नाहीये संदर्भांमध्ये, अस्सल संदर्भांमध्ये. अर्थात तो ब्राह्मण होता. ब्रह्महत्या हे त्या काळात पातक समजलं जात असे. त्यामुळे कदाचित त्याला तो मारला गेला की नाही ह्याच्यामध्ये कुठल्या साधनांमध्ये दिलेलं नाही. स्पष्टपणे कुठल्याही साधनांमध्ये कृष्णाजी भास्कर मेला असं दिलेलं नाही. एखाद दोन बखरींमध्ये आय थिंक 91 कलमी बखरीमध्ये दिलेलं आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलंय की कृष्णाजी भास्कर पळून जात असताना जीवा महालाने बर्ची फेकून मारली आणि कृष्णाजी भास्कर मेला. बाकी साधनांमध्ये कृष्णाजी भास्कर एकटा पळून गेला किंवा कृष्णाजी भास्करवरती न बोलणं असंच इष्ट मानलेले इतक्या नीच दर्जाचा सेवक होता तो. त्यामुळे त्यावर फारशी चर्चा करावी असं मला वाटत नाही. आणि मला आता तू हे सगळं सांगितल्यानंतर किती म्हण अफजल खान कसा का असे ना, पण मला आता त्याचं हे त्याच्या बळाचं कौतुक वाटतंय की या परिस्थितीत सुद्धा जेव्हा त्याची कोथळा बाहेर काढलाय, माणूस आता त्याला मृत्यू समोर दिसतोय पण तरी तो झुंज देतोय. ते सगळं सांभाळून तो भोयांच्या पालखीत बसला. ऑलमोस्ट सुटला होता. संभाजी कावजी नसते तर. संभाजी कावजींनी भोयांचे पाय कापल्यानंतर आणि त्याचं मुंडकं कापल्यानंतर मग पुढे त्याचं काय झालं? त्याचा देह परत नंतर कुठे पाठवणार त्याच्या नातेवाईकांना काय झालं पुढे? बरोबर. तर मग ह्याच्यामध्ये आता आपण हळूहळू गोष्ट पुढे नेऊया. जो फरक म्हणतात संस्कृतीमध्ये तो हाच आहे. आपण ज्या वेळेला बघतो की विजयनगरचा राजा होता. विजयनगरच्या राजाच्या विरुद्ध आदिलशहा, निजामशहा हे सगळे एकत्र आले. रामराया म्हणून त्यांचा मोठ्या विजयनगरचा शेवटचा राजा होता. तो ज्यावेळेला पकडला गेला त्यावेळेला त्याला मारल्यानंतर असा ऐतिहासिक उल्लेख आहे की त्याचं तोंड जे होतं, मुंडकं जे होतं ते एका शौचालयाच्या आउटलेटला असं लावण्यात आलं की त्याच्या तोंडातून ती घाण पडते असं दिसावं. तो शत्रूशी वैर संपल्यानंतर आदिलशहा, निजामशहानी आपल्या शत्रूच्या देहाचं सुद्धा जे काही विटंबना केली अशी विटंबना महाराजांनी केली नाही. हाच फरक संस्कृतीमधला आहे की महाराजांनी त्याचा तो मेल्यानंतर दोन उल्लेख आहेत. एक म्हणजे त्याच्या धडाला व्यवस्थित असं त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला. एक इतिहासकार आहे ज्यांनी ओल्ड महाबळेश्वर, त्यांचं पटवर्धन आडनाव, त्यांनी महाबळेश्वरच्या ठिकाणी 1900 अर्ली 19
म्हणजे सुरुवातीच्या 20व्या शतकामध्ये काढलेला एक फोटो आहे, ज्याच्यामध्ये अफझल खानाची कबर दिसते आहे. म्हणजे ती अफझल खानाची कबर ज्याच्यावर आता चिकार वाद होत आहेत, ती कबर पहिल्यापासूनच होती. 1960 नंतर त्याला दर्गा वगैरे बनवण्यात आलं. त्याच्या आधी त्यांनी एक फोटो काढलेला आहे. त्या फोटोमध्ये फक्त त्याच्यावरती एक पाथरीसारखं गोष्ट घातलेली आहे. त्याला काही असं बांधून भिंती बांधून तयार झालेल्या नव्हत्या. त्या 1960-63 नंतर त्या भिंती बांधून त्याचं दर्ग्याचं रूपांतर त्याच्यात करण्यात आलंय. पण ओव्हरऑल महाराजांनी त्याला योग्य ते जे काही त्याला अंत्यसंस्कार होते ते केले. एका अजून साधनानुसार शिवाजी महाराजांनी त्याचं मुंडकं राजगडाला पाठवलं आणि ते एका बुरुजाखाली पुरण्यात आलं, ज्याला अब्दुल बुरुज असं नंतर नाव देण्यात आलं. पण ओव्हरऑल हे महाराजांची संस्कृती दाखवून देतं की माणूस मेला, वैर संपलं आणि महाराजांनी त्याला योग्य तो अंत्यविधी केला. आणि मला असं वाटतं की शिवाजी महाराजांनी इन्स्पायर होऊन आजची जी आपली इंडियन आर्मी आहे, इंडियन आर्मीचे सुद्धा भयंकर कडक इथिक्स आहेत. आणि आपण कारगिलच्या युद्धात सुद्धा पाहिलं की जिथे आपले नियम आणि आपली जी संस्कृती आहे अशी जपणारी ही आपली इंडियन आर्मी, आणि इंडियन आर्मीला इन्स्पिरेशन हे शिवाजी महाराज. येस, आपली संस्कृती. आता ह्याच्यानंतर मस्त हे दुपारी 1 वाजता झालेलं आहे. 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 1 वाजता अफझल खान मारला गेला. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी होती, असं जे शकावलीमध्ये आणि शिवभारतामध्ये दिलेलं आहे. सो ती पण नोंद तिथे केलेली आहे. आता 1 वाजल्याचा वेळ म्हणजे मस्त दात कोरत जेवण बिवण करून झोपायची वेळ. इकडे लोकांना होतं येणार अफझल खान, असे हातामध्ये शिवाजी महाराजांचं मुंडकं असेल एका, आणि आता परत जायचं विजापूरला, झालं युद्ध संपलं. म्हणून इकडे जेवण खाऊन दात कोरत बसलेत. अचानक तोफ वाजली. कारण महाराजांनी सांगितलं होतं की एकदा आमचं काम उरकलं की एक तोफांचे बार काढू आम्ही. तसे तोफांचे बार झाले. लोकांना वाटलं वा सलामी, झाला तह, म्हणजे तह झाला किंवा शिवाजी ढगात गेला असं लोकांना वाटलं. ते आपले कोरतायत दात इकडे विजापूरचे सैन्य जे पार गावामध्ये होतं ते. आणि मग अचानक भूत आली जंगलातनं बाहेर. जेध्यांना 1-2 दिवसांपासून तिथे ठेवलेलं होतं, जे आपण मॅपवर मगाशी पाहिलं. त्यांनी सटासट कापायला सुरुवात केली. इथे अफझल खानाचा मुलगा फाजल खान हा होता, मुसे खान होता, अंकुश खान होता. त्यातला मुसे खान एकदम जरा त्याने हे घोड्यावर वगैरे स्वार झाला. त्याने जरा परिस्थिती सांभाळायचा प्रयत्न केला. शिवभारतकाराने इतकं छान वर्णन केलंय की हा घोड्यांना चालवण्यासाठी योग्य प्रदेशच नाहीये. अशा प्रदेशामध्ये मराठ्यांनी सरसकट सगळ्यांना कापून काढलं. आणि मग मुसे खान, फाजल खानना वगैरे कळलं. त्या फाजल खानावरती तर डबल संकट आलं. बाप पण गेला, अचानक भूत आली, आता जीव आपला पण जातो की काय, म्हणून ते आपले घुसले जावळीच्या जंगलामध्ये. आणि आता ते जेवढा काय मध्ये वेळ गेला असेल, संध्याकाळ झाली, जावळीचं गर्द झाडी, एवढं 16 कोस अंतर परत जायचंय चालून आपल्याला, आणि मग सुटायचंय. डोळ्यात बोट घातली तरी दिसणार नाही असा अंधार. आणि या अंधारामध्ये त्यांना आपलं जंगली श्वापदांची भीती वाटली नसेल एवढी मराठ्यांची भीती वाटत होती की एक वेळ वाघ समोर आला तरी त्यांना वाटेल की यार कदाचित हा सोडून देईल. पण जंगली श्वापद आली तर अफझल खान पाठवताय का आमच्यावर, दाखवतो आता काय करायचं ते, असं त्यांना ती भीती होती. आणि ते आपले चालले, त्यांना मध्येच एक मराठीचा आवाज आला. घाबरून त्यांनी पाहिलं की मराठी आले, संपलं. त्यांना डोळ्यासमोर अल्ला ताला दिसायला लागला. आणि त्यांना दिसला समोर फाजल खान, जो तलवार काढून पळत सुटला. अचानक लोकांना वाटलं की यार फाजल खानामध्ये एवढं शौर्य कुठून आलं, जीव जाणार. आणि तो म्हणजे कौतुक वाटलं. 2 मिनिटांनी बघितलं तर फाजल खान शिव्या देत चाललाय. त्याला दिसला प्रतापराव मोरे. प्रतापराव मोरे आपला जीव वाचवून पळतोय तिकडनं. आणि फाजल खानला असं झालं ह्याला देण्यासाठी माझा बाप इथे आला जावळी देण्यासाठी, आणि हा मला सोडून पळाला, हा माझ्या पुढे. बाकी अंकुश खानांनी वगैरे त्याला समजावलं आणि त्यांनी म्हटलं की हा इथलाच आहे, निदान ह्याला इथून बाहेर पडे, ह्या मारू गिरू नको, हा आपल्याला ह्याला चोरवाटा माहिती असती, पैदाइश आहे, ह्याला ठेव. आणि मग प्रतापराव मोरे त्यांना चोरवाटेने घेऊन आला. ते लोक वाईला पोहोचले. इथे सुद्धा शिवभारतकारांनी मुद्दाम लिहिलेलं आहे, आणि हे कदाचित मुद्दाम लिहिलं असावं की नेतोजी पालकरांना जिथे महाबळेश्वरला ठेवलं होतं ना, त्यांनी धरले नाहीत, म्हणजे विलंब केला, म्हणून फाजल खान, अंकुश खान आणि हे जे बाकी सैन्य होतं ते आपला जनानखाना आणि खजिना घेऊन विजापूरच्या दिशेने निघाले. सो ओव्हरऑल आपल्याला दिसून येतं की नेतोजी पालकरांचं ओव्हरऑलच हे नेचर दिसून येतं की ही वॉज ऑलवेज डिलेड. त्यांना उशिरा वेळेस पावले नाहीत. ते नंतर जे महाराजांचे एवढे मोठे शब्द आहेत ते नाही तर शिवभारतकारांना इथे स्पेसिफिकली त्याने धरले नाही तसं लिहायची काही गरज नव्हती. सो अशा पद्धतीने विजापूरवरनं तर ते खूपच मोठं युद्ध झालं. या वेळेला अजून एक गंमत झाली. महाराष्ट्र गडावर होते,
प्रतापगडावर. बाकी हे त्यांचे लोक इकडे खाली येसाजी कंक वगैरे परत जे इथलं काम झालं होतं त्या युद्धामध्ये येसाजी कंक जेधे सगळेच होते. ह्या सगळ्यामध्ये राजाजी घाटगे, त्याच्यानंतर अफजल खानाचे 2 मुलगे आणि छोटा रणदुल्ला खान म्हणून जो होता तो असे काही लोक पकडले गेले आणि हे पकडले गेल्यानंतर महाराजांकडे आणले गेले. आता हीच जर परिस्थिती उलटी असती तर अफजल खानाने सगळ्यांना कापून काढलं असतं. जे पकडले गेलेत महाराजांच्या जवळचे त्या सगळ्यांना कापून काढलं असतं. आणि ह्याची आपल्याला माहिती आहे. पुन्हा संस्कृती आणि अहिंसा म्हणजे काही 100-120 वर्षांपासून ना अहिंसेच्या डेफिनेशन्स बदलल्यात. म्हणजे आपल्याला अहिंसा परमो धर्म असं करून सांगितलं जातं आणि आपल्याला असं वाटतं की अरे आपण कोणाला न मारणं, आपण कोणाला काहीच न करणं, आपण समोरच्याकडे शस्त्र असेल तर त्याचा मार खाणं हे अहिंसेचं खरं आहे. अहिंसा हा आमच्यासाठी सुद्धा खूप उत्तम गोष्ट आहे. पण जर योग्य गोष्टीसाठी हिंसा करायला लागली तर तरीही ती तितकीच महत्वाची आहे. ज्यावेळेला अफजल खान समोर येतो त्यावेळेला त्याला कापून काढणं, त्याला त्याची हिंसा करणं हाच धर्म समजून शिवाजी महाराजांनी त्याला मारलं. पण त्याची निष्पाप 2 पोरं पकडली गेल्यानंतर समोर आल्यानंतर महाराजांनी त्याला सोडून दिलं. वाह! ही आहे असे खरी आदर्श. अहिंसा. म्हणजे ज्या वेळेला प्रभू रामचंद्र लंकेत भेटायला जातात सैन्य घेऊन आणि रावणाकडे आपला अंगद दूत पाठवतात आणि सांगतात की तू माझी बायको सोडून दे. आज माझ्याकडे शस्त्र आहे, माझ्याकडे सैन्य आहे, तुझ्याकडे शस्त्र आहे, तुझ्याकडे सैन्य आहे आणि मी चूज करतोय की मला शस्त्र चालवायचं नाहीये कारण मला रक्तपात करायचा नाहीये. तर त्याला अहिंसा म्हणतात. नुसतंच मार खाण्याला अहिंसा म्हणत नाही. तर ही अहिंसा शिवाजी महाराजांनी यावेळेला दाखवली. त्यांनी त्या दोन्ही मुलांना सोडून दिलं. फाजल खान आपल्या सख्ख्या भावांना सोडून पळून गेला, पण शिवाजी महाराजांनी त्यांना सोडून दिलं. याच्यानंतर शिवाजी महाराजांचा त्रिशूळ हा अफजल खानाच्या आणि आदिलशहाच्या सगळ्या साम्राज्यावरती सुटला. याला त्रिशूळ का म्हणतोय मी? कारण 3 दिशेने शिवाजी महाराजांनी आपलं सैन्य सोडलं. पहिली दिशा कोल्हापूरपर्यंत म्हणजे पन्हाळगडापर्यंत महाराजांनी नेतोजी पालकरांना आपल्या सोबत घेऊन तशीच चालू ठेवली. चंदनवंदन गड आहे त्याला महाराजांनी वेढा दिला. त्याच्यानंतर पन्हाळगडाला वेढा दिला. पुढच्या 17 दिवसांमध्ये महाराज त्या रात्री लगेच निघाल्या. म्हणजे झालं युद्ध. म्हणजे मी तोच विचार केला की माझ्या मनात पहिला प्रश्न आला की एवढं मोठं युद्ध, त्याचा बिल्डअप आणि हे सगळं झाल्यानंतर एखादा राजा म्हटला असता की जिंकलो युद्ध, आता गडावर जाऊया, थोडस मेजवानी वगैरे करू, छान मज्जा करू, आईला भेटू, मुलांना भेटू, त्यांच्याबरोबर आज एक थोडी विश्रांती घेऊया. म्हणजे असतील अम्बिशियस पुढे, पण दिस इज वेअर शिवाजी महाराज इज बियॉन्ड एक्स्ट्रॉर्डिनरी. तू जे उदाहरण आता दिलं की कसं योग्य पद्धतीने राजकारण, मुला कुठे हिंसा कुठे अहिंसा, आणि स्वतः नंतर आपल्या सैन्याबरोबर तू जसं म्हणालास की पन्हाळ्याला स्वतः घोडा घेऊन निघाले. दिस इज वेअर आय थिंक ही इज डिफरंट फ्रॉम एनी अदर राजा. येस, डेफिनेटली. आणि तीच गोष्ट आहे की म्हणजे आपण यार साधं आज प्रेझेंटेशन चांगलं झालं ऑफिसमध्ये तर घरी जायची ओढ असते की यार बायको पोरांना सांगू काय केलं यार तुमच्या बापाने आणि नवऱ्याने, असं आपल्याला वाटतं. इथे महाराजांना केवढी ओढ असेल की जिजाऊंना उसने फेडून घ्यावे संभाजीचे, असं वर्णन आहे अज्ञानदासाच्या पोवाड्यामध्ये. खरंच जिजाऊ म्हणाले असतील की नाही माहित नाही, पण मनातनं ती इच्छा असेल ना की उसने फेडून घ्यावे संभाजीचे, माझा मोठा मुलगा मारला याने. सो ती ओढ असेल ती सोडून शिवाजी महाराज सकाळ होताच पहिले वाईला पोहोचले. वाईला त्यांना कळलं की आता हे लोक पळून गेलेत. महाराजांनी ठरवलं आता पुढचा मार्ग आदिलशहाचा प्रदेश घ्यायचा आहे. महाराजांनी पुढच्या 17 दिवसात कोल्हापूर पर्यंतचा प्रदेश घेतला. पन्हाळगडाचा त्याला वेढा घालून पन्हाळगड जिंकला. म्हणजे तू जसं म्हणतोय युद्ध केले, गड जिंकले. आजच्या गाडी आणि मोटारीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा 17 दिवसात हे सगळं कव्हर होणार नाही प्रॉब्ली. एवढं जे घोड्यांनी कव्हर केलं, जिंकलं सुद्धा. म्हणजे पन्हाळगडाला तर चांगलं युद्ध झालं. तो जिंकल्यानंतर महाराजांनी शिवभारतात लिहिलंय की रात्र दिवसासारखी साजरी गेली. पन्हाळगड फिरले महाराज, त्यांना आवडला तो गड. पन्हाळगड हा महाराजांनी सीमा केला तेव्हापासून आदिलशहा आणि स्वराज्याची. आणि म्हणून नंतर मग सिद्धी जोहरला महाराजांनी तिथेच थांबवलं, कारण त्याच्या आत स्वराज्य येऊ द्यायचं, आतमध्ये स्वराज्यात येऊन त्याला खराबी करून द्यायची नव्हती महाराजांना प्रदेशाची. सो तिथून महाराजांनी असं केलं आणि मग पन्हाळगडाच्या जवळ एक युद्ध झालं. हे जे फाजल खान वगैरे गेले, आदिलशहाने तिकडे 2 कानफडं वाजवलेच असतील. कारण सभासद बकरीत उल्लेख आहे की आदिलशहा 3 दिवस जेवला नाही तिकडे. म्हणजे असं लोकांना वाटलं होतं की शिवाजीला फरफटत घेऊन येईल. ते तिथे असं झालंय की अफजल खान चालला प्यारा झाला, आमचीच माणसं फरफटत आले तिकडे कशी फाटक्या कपड्यानिशी. ते बघून असं झालं आदिलशहाला की त्याने रुस्तुमे जमानला पाठवलं.
काही लोक जे अजून एक अफवा पसरवतात की रुस्तुमे जमानने महाराजांना ती वाघनखं बनवून दिली होती. त्या रुस्तुमे जमानला शिवाजी महाराजांना हल्ला करायला पाठवलं होतं. म्हणजे थोडं लॉजिक, थोडा इतिहास वाचा आणि लॉजिकल वाचा की ज्यातनं तुम्हाला कळेल की ह्या सगळ्या अफवा आहेत. तुम्ही शिवाजी महाराजांचं कर्तृत्व किती दाबताय, कुठल्या तरी कुठला रुस्तुमे जमान त्याला तुम्ही असं क्रेडिट देता की त्याने महाराजांना वाघनख बनवून दिली, ज्याने महाराजांनी अफजल खान मारला वगैरे. असं काही नाही. ही सगळी महाराजांची स्वतःची आयडियाज आहेत, स्वतःच्या कल्पना आहेत, ज्या त्यांनी व्यवस्थित अंमलात आणल्या. तर हा रुस्तुमे जमा फाजल खान वगैरे लोकांना घेऊन परत आला आणि मग कोल्हापूर जवळ अजून एक युद्ध झालं. त्याचं वर्णन करायला आता आपल्याला एवढा वेळ नाही, पण त्यातही फाजल खानाने पुढाकार घेऊन अतिशय पराक्रम दाखवून अतिशय निष्ठेने तो पळून गेला. सो त्याने पहल केली आणि तो तिथून पळाला. त्याने पहिल्यांदा युद्धभूमीतनं पळ काढला. सो अफजल खान ह्यांचा मुलगा फाजल खान ह्याने दुसऱ्यांदा पळ काढला निष्ठेने आणि ते युद्ध हरले. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली महाराजांचं आणि महाराजांच्या सैन्याचं जे मोटिवेशन होतं ते द्विगुणित झालं. इथून महाराजांनी आपल्याला स्क्रीनवर दिसते त्यानुसार पूर्वेकडे नेतोजी पालकरांना पाठवलं. त्यांनी 23 गावांकडनं खंडण्या वसूल केल्या. 36 गावांकडनं नेतोजी पालकरांनी खंडण्या वसूल केल्या. शिवाजी महाराजांनी आतापर्यंत 23 गावं अंमलाखाली आणली ह्याचा उल्लेख, त्या 23 नावांचा सुद्धा उल्लेख आहे शिवभारतामध्ये. ज्या 36 गावांकडनं खंडणी वसूल केली त्या 36च्या 36 नावांचा उल्लेख शिवभारतकारांनी केलेला आहे. म्हणजे का डिटेल्ड आहे शिवभारत, तर यासाठी की एवढे डिटेल्स अजून कुठल्याच साधनांमध्ये नाही आहेत. याच्यानंतर कोकणामध्ये, आता आपण कोकणाचा काहीच भाग बघत नाही, तिथे सुद्धा आदिलशहाचाच सगळा तो भाग होता. तिथे शिवाजी महाराजांनी दोरोजी नावाचा त्यांचा एक माणूस पाठवला होता. अफजल खानाची 3 जहाजं त्यावेळेला समुद्रात उभी होती, ज्याच्यावरती बराच माल होता. तर तो माल म्हणजे तो कसला होता त्याचे डिटेल्स काही दिलेले नाहीत, पण तो नक्कीच फायद्याचा माल असल्याशिवाय शिवाजी महाराज कुठेतरी उगाच आपली माणसं पाठवणार नाहीत. आणि मग तिथे तो दोरोजी पोहोचला आणि त्या दोरोजीने तिथले तळ कोकणातले काही किल्ले घेतले. दाभोळचा किल्ला घेतला आणि काही अजून 2-4 प्रदेश घेतले आणि ते प्रदेश घेऊन असा पूर्ण विस्तार शिवाजी, म्हणजे सेलिब्रेट जे मिळालेलं यश असतं ते सेलिब्रेट करणारा म्हणजे शिवाजी नाही, तर त्याच्या पुढची यश कशी मिळवता येतील ह्याचं प्लॅनिंग करून ते एक्झिक्युशन करणारा म्हणजे आपले खरे शिवाजी महाराज. सो अशा रीतीने माझ्या मते हे अफजल खान वध हा फक्त वधापुरताच मर्यादा, 5 मिनिटं म्हणजे अफजल खान वध नाहीये. त्याच्या आधीचं हे प्लॅनिंग आणि त्याच्यानंतरचे हे विजय जे महाराज, आणि त्यानंतर महाराज पन्हाळगडावरती अडकले. म्हणजे हे 1659 नोव्हेंबरला झालं. फेब्रुवारी मार्च पर्यंत महाराजांनी ही सगळी मोहीम केली आणि तो प्रदेश वाढवला. मार्चला सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला आणि महाराज अडकले. ह्याच्यानंतर महाराज ऑगस्टमध्ये सुटलेत. करेक्ट. आणि मग ते जिजाऊंना जाऊन भेटले. म्हणजे ते किती 1 वर्ष, जवळजवळ 1 वर्षाहून जास्त, कारण ते आधीच येऊन थांबले होते जावळीला. सो 1 वर्षाहून जास्त वेळ आईला ह्या पराक्रम आपला सांगायला महाराज थांबले असतील आणि त्यानंतरच त्यांनी तो अज्ञानदासाचा पोवाडा जो होता तो ऐकला. सो हा आपला अख्खा अफजल खान वध. मला शेवटचं तुला विचारायचंय की हा हे सगळं युद्ध घडल्यानंतर याचं निष्कर्ष म्हणा किंवा महाराजांनी ह्याच्यातनं काय नक्की मिळवलं? निष्कर्ष ना, मी महाराजांसाठीचा निष्कर्ष होता तो आपला पाहून झाला की त्यांनी प्रदेश त्यांचा विस्तारला. अफजल खान म्हणजे मराठ्यांना ही एक शिकवणूक दिली. आणि मराठे म्हणजे मी पुन्हा एकदा म्हणतो हे जातीवाचक नाही. जे काही शिवाजी महाराजांच्या हाताखाली जे कोणी होते त्या सगळ्यांना हे दाखवून दिलं की असं कोण अफजल खान वगैरे आकाशातनं पडलेला नसतो. त्यालाही तलवार भोसकली की तो मरतो. कोणीही इथे असा नाहीये की जो 600 वर्ष राज्य करतोय तर पुढचे 600 वर्ष अजून तेच राज्य करतील, असे कोणीही नाहीयेत. तुमच्यात फक्त हिंमत पाहिजे. तर एक काय 10 अफजल खान तुम्ही इथे संपवू शकता आणि यातूनच पुढचे बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, तान्हाजी मालुसरे, सूर्याजी काकडे हे सगळे ह्यातूनच उत्पन्न झाले आणि त्यांनी ह्याच निष्ठेने दाखवून दिलं की हा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आला की आपणही एक स्वराज्य उभं करू शकतो. हे महाराजांसाठी निष्कर्ष झाला. पण व्ह्युअर्ससाठी किंवा आपल्यासाठी रोजच्या आयुष्यामध्ये काय आहे, तर आपण हिस्ट्री ऑफ द मराठाज मध्ये फक्तच ससंदर्भ इतिहास नाही, तर शिवरायांचे गुण आपण काय वापरू शकतो आजच्या आयुष्यात हे सुद्धा दाखवण्यासाठी ही सगळी खटपट करतोय. तर ह्यातनं शिवाजी महाराजांचे खूप चांगले गुण दिसून येतात. प्रसंगावधान असेल की बडा सय्यद आहे त्याला तिथून घालवा, हे जे महाराजांचं प्रसंगावधान आहे. शिवाजी म्हणजे कितीही म्हटलं तरी अफजल खानाने त्यावेळेला महाराजांवरती जो हल्ला केला असेल किंवा कृष्णाजी भास्करने जी तलवार चालवली असेल त्यावेळेलाही प्रसंगावधान हवं. हे प्रसंगावधान महाराजांनी वेगवेगळ्या प्रकाराने दाखवून दिलं. धैर्य
म्हणजे तुझ्यामध्ये धारिष्ट्य हवं की मी अफजल खानाला फेस करणार आहे. असे लाखो गोपीनाथ पंत भेटतील की जे तुम्हाला अफजल खानाला तुमच्या तोंडापाशी आणून देतील. ह्याने गोपीनाथ पंतांचं क्रेडिट कमी होत नाही. त्यांचं कसब आहेच की त्यांनी इतक्या समोर अफजल खानाला आणून दिलं. पण पुढचं काम बॉस तुलाच करायचंय. ते धैर्य, धारिष्ट्य हवं की त्या अफजल खानाला फेस करायचंय. प्लॅनिंग आजच्याही आयुष्यामध्ये, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आजच्या आयुष्यामध्ये आपल्याला कदाचित आधीच्या थोड्या कमी वापरायला लागतील, पण प्लॅनिंग हे आजच्या आयुष्यात आपल्याला डे टू डे वापरायला लागतं. ते प्लॅनिंग महाराजांनी किती सुंदर केलं हे आपण दोन्ही भागांमध्ये पाहिलं. सगळ्या पद्धतीचं. माणसांची पारख हा तर खूप चांगला भाग आहे. कान्होजी जेधेंची पारख कशी केली, भले ते त्यांचेच होते. त्याच्यानंतर जीवा महाला कसा निवडला, त्याच्यानंतर संभाजी कावजी कसा निवडला, गोपीनाथ पंत, ही सगळी जी माणसं आहेत ती कशी महाराजांनी निवडली असतील, कशी महाराजांनी पारख केली असेल, आणि त्यातनं हे सगळी गोष्ट महाराजांनी कशी घडवून आणली. आणि शेवटची गोष्ट म्हणजे संयम. हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे तो संयम अफजल खान वध होईपर्यंत तर महाराजांनी ठेवलाच. आज माझ्यासाठी जे काही श्रद्धास्थान आहे, अशी माझी तुळजापूरची तुळजाभवानी कोणी फोडली तर मी स्वतःवर संयम ठेवणं हे किती महत्वाचं आहे. आणि ते महाराजांनी किती दाखवलं की तो अफजल खान समोर आल्यानंतरच त्याला मारलं. ह्याने माझ्या भावाला मारलंय अरे सख्या, पण महाराजांनी तो संयम ठेवला. आणि वेगळ्या प्रकाराने जे आता आपण म्हटलं की अफजल खान मारल्यानंतर महाराजांनी संयम ठेवला आणि पुढचा सगळा प्रदेश मिळवला, आणि मग आपलं कर्तृत्व पूर्ण झाल्यानंतरच ते पुन्हा एकदा स्वगृही परतले. सो हे सगळे गुण आहेत. ह्याच्याशिवाय खूप गुण अजून महाराजांचे यातनं दिसून येतील. पण ओव्हरऑल अफजल खान वध हा सगळ्या ह्याने बनलेला आहे. खूपच छान सुयोग. आय थिंक तू खूप परफेक्ट समरी दिलीस, कन्क्लुजन मांडलंयस. कारण हे सगळं वाचणं आणि ऐकणं हा एक वेगळा मुद्दा आहे, पण आजच्या या दैनंदिन जीवनामध्ये ह्याचा आपण कसा वापर करतो आणि महाराजांनी आपल्याला जे काय शिकवलंय हे आजच्या आपल्या रेग्युलर लाईफमध्ये आपण कसं इम्प्लिमेंट करू शकतो, हेच आपण स्वतः करू शकतो. म्हणजे मला असं वाटतं की ते कानात शिवाजी बिग महाराजांसारखे बाळी. हे घालून किंवा शिवाजी महाराजांसारखी चंद्रकोर आणि गंधन, त्यांच्यासारखी दाढी दाढी वाढवून मी शिवाजी महाराजांचा मावळा बाईक्सवर करण्यापेक्षा, राहिल्या काढून, हे करून मी शिवाजी महाराजांचा मावळा म्हणण्यापेक्षा त्यांचे हे गुण जर गुण आचरणात actually. आणले, त्यांनी अहिंसा कुठे वापरली आणि हिंसा कुठे वापरली ह्याचा निर्णय सुद्धा घेतलात, हे राहिलंच कदाचित त्यांच्या समप करण्यामध्ये, पण हे जर तुम्ही वापरलात तर तुम्ही खरे शिवरायांचे शिवभक्त. मावळे व्हाल आणि तुम्हाला ह्या सगळ्या प्रकरणांमधनं शिवाजी महाराज की जय का म्हणावं हे कळेल. खूपच छान आहे. या उत्तम नोटवर आपण हा एपिसोड थांबूया. सर्व व्ह्युअर्स इथे एंड पर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.